चला आता सुषमा मॅडम आज पुस्तक शिकवत आहेत संपवत आहेत पुनर्जन्म या हेच विषयावरचं आणि नक्की तुम्ही त्याच्यावर विचार करा आणि आधी जे काही मी रेकॉर्डिंग मध्ये महत्वाचं सांगितलं ते पण नक्की विचार करा. 2-3 पॉइंट लिहून ठेवा डायरीमध्ये आणि पुढे आपलं नवीन वर्ष सुरू झालंय. या पुनर्जन्म पुस्तकावरून आपण काय घेतलं, चर्चेवरून काय घेतलं, आणि मी काय सांगितलं कालच्या आणि आजच्या व्हिडिओमध्ये, ते गोष्टी घेऊन प्लॅन करा पुढे आणि मग एप्रिल महिन्याचे कोर्सेस त्या प्लॅनिंग पूर्वक सुरू करायला लागा. तर चला सुषमा मॅडम सुरू करू शकता तुम्ही. नमस्कार सर्वांना. तर आता सध्याचा आपलं पुस्तक चालू आहे पुनर्जन्माचे गूढ पुनरागमन. तर काल पुनर्जन्मासाठी 3 ऐतिहासिक गोष्टी होत्या. त्या आपल्या काल भरत राजा आणि अजामेळ अ, यांच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर आता जीवात्म्याचा गूढ प्रवास असं पुढचं प्रकरण आहे आणि त्यातला अविश्रांत प्रवास याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. आत्मा जवळजवळ अनादी काळापासून सतत निरनिराळ्या लोकी भिन्न भिन्न योनीतून संचार करीत असतो. ही प्रक्रिया भगवद्गीतेत स्पष्ट केली आहे. मायाशक्तीच्या प्रभावाखाली प्रत्येकजण भौतिक प्रकृतीने दिलेल्या शरीररूपी वाहनातून संपूर्ण ब्रह्मांड भ्रमण करीत असतो. भौतिक जीवन म्हणजे क्रिया प्रतिक्रिया यांची मालिका आहे. क्रिया प्रतिक्रिया यांची ही मालिका चित्रपटाच्या रेळाप्रमाणे असते आणि एक आयुष्य म्हणजे प्रतिक्रियांच्या देखाव्यातील क्षणिक चमकणे असते. म्हणजे मृत्यूच्या वेळी आपण खूप वेळा ऐकलेलं आहे की चित्रपटाच्या रील प्रमाणे एक 5 ते 10 मिनिटात सगळं आयुष्य आपल्या समोर येतं. हेच त्यांना सांगायचं इथे. मूल जन्मास येणे म्हणजे नवीन कर्माच्या चक्रास प्रारंभ होणे आणि मृत पावणे म्हणजे कर्माचे एक चक्र संपुष्टात येणे, हे सर्वांनी समजून घ्यावयास हवे. आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे शरीर मिळते. जीव स्वतःच्या वासनांद्वारे आपल्या शरीराची निर्मिती करतो आणि भगवंताची बहिरंग शक्ती त्याला आपल्या वासनांची पूर्तता करता यावी यासाठी योग्य देह प्रदान करीत असते. मृत्यू म्हणजे आपल्या गत जीवनाचे विस्मरण. म्हणजे आपल्याला आपल्याला स्मरण होत नाही की मागचा जन्म काय होता आपला. मृत्यूनंतर आपल्याला वर्तमान नातेसंबंधाचा विसर पडतो. रात्री झोपी जाताना आपल्याला या गोष्टींचा अनुभव येतो. जरी हे विस्मरण काही तास टिकणारी एक तात्पुरती स्थिती असली, तरी झोपेत असताना आपला देह तथा देहामुळे निर्माण झालेले सर्व संबंध आपण पूर्णपणे विसरून जातो. मृत्यू म्हणजे दुसरे काही नसून केवळ देहबद्धतेचा दुसरा कालखंड नियोजित होण्यासाठी घेतलेली झोप होय. देहबद्धतेचा दुसरा कालखंड नियोजित होण्यासाठी घेतलेली झोप होय. म्हणजे इथे त्यांना असं सांगायचंय की देहबद्धतेचा दुसरा कालखंड मला मला सुद्धा हे थोडं कळलं नाही, सांगते मी. आपल्या महत्वाकांक्षेनुसार म प्रकृतीचे नियम आपल्या बद्धावस्थेची शिक्षा देत असतात. म्हणून वर्तमान शरीराच्या कालावधीत आपण आपल्या आकांक्षांमध्ये केवळ परिवर्तन घडवून आणले पाहिजे. यासाठी मनुष्य जीवनाच्या वर्तमान कालावधीत योग्य प्रशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे. हे प्रशिक्षण जीवनाच्या कोणत्याही टप्प्यात अगदी मृत्यूपूर्वी काही क्षणही घेतले जाऊ शकते, पण प्रारंभापासूनच प्रशिक्षण घेणे ही सर्वसाधारण पद्धत आहे. म्हणजे मृत्यूच्या वेळी आपण कसं तयार राहायचं, की मृत्यूसाठी सगळ्यांनाच भय वाटतं, सगळ्यांनाच भीती वाटते. पण त्यासाठी आपण आपल्या आत्ता मॅडमने सांगितल्याप्रमाणे अगदी त्यांनी तेच त्यांना इथं स्पष्ट करायचंय, की मृत्यूपूर्वी आपण तयार असलं पाहिजे आणि भीतीदायक म्हणजे जी अवस्था असेल त्यानुसार आपल्याला पुढचा जन्म मिळणार आहे. आत्मा सर्वप्रथम मनुष्य देह प्राप्त करतो. आत्मा स्वभावताच दिव्य स्वरूपाचा असतो. परंतु भौतिक जगाचा उपभोग घेण्याची इच्छा उत्पन्न होताच त्याचे पतन होते. आपण असे समजू शकतो की आत्मा प्रथम मनुष्य देह धारण करतो, परंतु नीच पापकृत्यांमुळे क्रमाक्रमाने पशु, वनस्पती आणि जलचर इत्यादी निकृष्ट देह त्याला धारण करावे लागतात. उत्क्रांतीच्या क्रमशः होणाऱ्या प्रक्रियेने जीवात्म्याला पुन्हा मनुष्य देह प्राप्त होतो आणि अशा रीतीने पुनर्जन्माच्या प्रक्रियेतून बाहेर पडण्याची त्याला संधी दिली जाते. मनुष्य देह मिळून देखील त्याने आपले स्वरूप समजून घेतले नाही, तर तो विविध योनींमधील जन्म मृत्यूच्या चक्रात पुन्हा फेकला जातो. आधुनिक शास्त्रज्ञांना या पुनर्जन्माचे शास्त्र माहीत नाहीये.
आणि जर त्यांनी याच्यात लक्ष घालून जर या सूक्ष्म विषयाचा आणि जीवनातील या समस्यांचा विचार केला, तर भविष्यकाळ किती घोर अंधकारमय आहे हे त्यांना कळून येईल, असं त्यांनी इथे सांगितलंय. कारण त्यांना सत्य काय माहीतच नाहीये. शास्त्रज्ञांना सत्य काय माहीतच नाही. ते सुद्धा भौतिक जगातीलच ज्ञान सर्वांना सांगत असतात. पुनर्जन्माविषयीचे अज्ञान घातक आहे. आधुनिक संस्कृती ही कौटुंबिक सुखी आणि घरगुती सुविधांची उच्चतम श्रेणी यावर आधारली आहे. म्हणून निवृत्तीनंतर सर्व प्रकारच्या वस्तूंनी भरलेले सुंदर स्त्रियांनी आणि मुलाबाळांनी नटलेले असे घर आणि त्यातील अतिशय सुखासमाधानात व्यतीत होणारे आयुष्य यांची प्रत्येकाला अपेक्षा असते. अशा सुखसुविधांनी भरलेल्या घरातून मुक्त होऊन बाहेर पडण्याची कोणाचीच इच्छा नसते. उच्च पदस्थ सरकारी अधिकारी आणि मंत्रीगण मरेपर्यंत आपापल्या खुर्च्यांना चिकटून बसतात आणि अशा सुखसोयींपासून मुक्त होण्याचे त्यांच्या स्वप्नातही नसते आणि किंवा तशी त्यांची इच्छा तशी त्यांना इच्छाही होत नाही. म्हणजे आता ही राजकारणी लोक आणि सरकारी, आता मी सुद्धा सरकारी विभागातच कामाला आहे. म्हणजे खुर्चीसाठी म्हणजे हे जवळून मी सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत, की म्हणजे त्यांना अगदी असं वाटतं, की म्हणजे हेच म्हणजे आपलं सगळं सर्वस्व आहे. ते घर सुद्धा विसरून जातात आणि खुर्चीचा मोह त्यांना फारच असतो. म्हणजे अक्षरशः असं वाटतं, की त्यांना ह्या गोष्टी काहीच म्हणजे काहीच ज्ञात नाहीयेत. फक्त भौतिक आणि भौतिक गोष्टींमध्ये केवढे चिटकून बसलेले आहेत हे ते असं स्पष्ट दिसतं असं म्हणजे. अशा सुखसोयींपासून मुक्त होण्याचे त्यांच्या स्वप्नातही नसते किंवा त्यांना तशी इच्छाही होत नाही. अशा भ्रमात बद्ध झालेले भोगवादी लोक अधिक सुखकारक जीवनाच्या प्राप्तीसाठी निरनिराळ्या योजना आखतात. परंतु एकाएकी क्रूर मृत्यू निर्दयपणे झडप घालतो आणि त्या महान योजनाकारास त्याच्या इच्छेविरुद्ध घेऊन जातो आणि त्याला दुसऱ्या शरीरासाठी त्याच्या वर्तमान शरीराचा त्याग करण्यास भाग पडतो. अशा रीतीने या योजनाकारास त्याच्या कर्मानुसार 84 लक्ष योनीमधील कोणतेही एक शरीर स्वीकारणे भाग पडते. म्हणजे कधीही हे क्षणभंगूर हा मृत्यू कधीही येऊ शकतो आणि आपण जर अगदीच काहीच माहित नाहीये आणि फार बेमालूम रित्या आपण म्हणजे आपल्याला काहीच भानच नाहीये आणि क्षणार्धात आपण मृत्यू आला. तर म्हणजे त्यावेळेस आपल्याला हे सुद्धा जर प्रयत्न केले आपण या गोष्टींची, की मृत्यूच्या वेळेस आपण या गोष्टींची सगळी अ, सवय लावून घेतली, की त्यावेळेस आपल्याला पूर्ण ह्या गोष्टी माहीत करून घेतल्या, तर आपल्याला सवयीनुसार त्या गोष्टी त्यावेळेस अगदी आठवतील आणि मग त्यानुसारच आपल्याला पुढील जन्म मिळेल. पण जर आपण विसरून गेलो आणि अचानकच मृत्यू आला, तर आपल्या हातात काहीच होणार नाही. कौटुंबिक सुखांच्या आहारी गेलेल्या लोकांनी संपूर्ण आयुष्यभर पापकृत्य केलेली असल्यामुळे सामान्यतः त्यांना पुढील जन्मी नीच योनी प्राप्त होतात आणि अशा प्रकारे त्यांची मनुष्य जीवनाची सर्व शक्ती व्यर्थ जाते. असत्य, नश्वर गोष्टींमध्ये आसक्त होण्यापासून आणि मनुष्य जीवन व्यर्थ जाण्याच्या भयापासून वाचण्यासाठी मनुष्याने निदान वयाच्या 50शीत तरी मृत्यूच्या संकटाची सूचना जाणून घेतली पाहिजे. उद्देश हाच आहे, की मनुष्याने 50 वर्ष गाठण्यापूर्वीच मृत्यूची आपल्याला सूचना मिळाली आहे हे जाणले पाहिजे. आणि म्हणून जीवनातील कोणत्याही अवस्थेत अगदी चांगल्या भावी जीवनासाठी सिद्धता केली पाहिजे. आपण कितीही जिवंत इथे सर्व जिवंत शरीराने सगळं काही केलं तरी आपण पुन्हा मातीत मिळणार आहोत. तर हे पुढच्या अ, अ, उतारातून त्यांना सांगायचंय. आपण मरतो तेव्हा भूमी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या भूतांनी घडविलेले आपले भौतिक शरीर विघटित होते आणि शरीराचे स्थूल भौतिक भाग पंचमहाभूतांना परत जाऊन मिळतात. जसे वैदिक शास्त्रात म्हटले आहे, जसे वैदिक शास्त्रात त्यांनी सांगितलंय, काही समाजात मृतदेहाचे दहन करतात, काही मृतदेहास पुरतात, तर काही मृतदेहाला खाद्य म्हणून पशूंसमोर टाकले जाते. भारतामध्ये मृतदेहाचे दहन करतात. अशा प्रकारे देहाचे राखेत रूपांतर होते. राख म्हणजेच भूमीचेच केवळ दुसरे रूप. आणि वेगवेगळ्या धर्माप्रमाणे वेगवेगळी आपली प्रथा असते. आणि जरी कोणी त्या देहाला पुरले गेले नाही आणि तो देह जर त्याला कोणी वारीस नाहीये,
आणि तो देह असा रस्त्यावर पडलेला आहे आणि कुठेतरी लांब जंगलात पडलेला आहे, तर तरी त्याला सुद्धा गिधाडे त्वरितच तो देह खाण्यासाठी येतात आणि नंतर त्या देहाचे परत विष्ठेतच रूपांतर होते आणि ती विष्ठा परत मातीतच मिसळली जाते. अशा प्रकारे आपल्या या पंचमहाभूताच्या देहाचे शेवटी मातीत रूपांतर होते. मृत्यूसमयी मन, बुद्धी आणि अहंकार ही चेतना म्हणून ओळखली जाणारी सूक्ष्म तत्वे आपल्या आत्म्याला कर्मानुसार सुख-दुःखाचा भोग घेण्यासाठी दुसऱ्या शरीरात घेऊन जातात. ज्योतिष आणि पुनर्जन्म. जीवांवरील ग्रह नक्षत्रांच्या प्रभावाची ज्योतिषशास्त्रीय गणिते म्हणजे अंधश्रद्धा नसून भागवतात सांगितल्याप्रमाणे वास्तविक आहेत. ज्याप्रमाणे प्रत्येक नागरिक शासनाच्या प्रभावाखाली नियंत्रित असतो, त्याप्रमाणे प्रत्येक जीव सतत प्रकृतीच्या नियमांनी नियंत्रित केलेला असतो. राज्याचे नियम स्थूल रूपाने आपणास दिसतात, पण भौतिक प्रकृतीचे नियम आपल्या स्थूल शक्तीच्या कक्षेत येत नसल्यामुळे त्यांना स्थूलपणे आपण अनुभवू शकत नाही. प्रकृतीचे नियम इतके सूक्ष्म आहेत की आपल्या शरीराचा प्रत्येक भाग एका विशिष्ट ग्रहाच्या प्रभावाने प्रभावित झालेला असतो. अशा प्रभावाखाली जीव आपला बद्ध जीवनाचा कालावधी पूर्ण करण्यासाठी योग्य असणारा देह प्राप्त करतो. माणसाचे भाग्य त्याच्या जन्मवेळच्या ग्रहावरून ठरते आणि विद्वान ज्योतिषी पत्रिका सिद्ध करतो. हे एक महान शास्त्र आहे. त्याच्या अयोग्य उपयोगाने ते काही निरुपयोगी ठरत नाही. मनुष्याच्या इच्छेनुसार ग्रहांचा शुभ प्रभाव कधीही निश्चित होत नसतो, तर भगवंताच्या शक्तीची ती एक श्रेष्ठ प्रकारची व्यवस्था असते. अर्थात जीवात्म्याच्या पाप-पुण्याला अनुसरून ही व्यवस्था असते. याच्यातच जीवात्म्याच्या पुण्यकर्माचे महत्त्व असते. केवळ पुण्यकर्मांमुळेच संपत्ती, विद्या, सौंदर्य इत्यादी प्राप्त होण्याची संधी मिळते. आपले विचार आपला भावी देह निर्माण करतात. आधुनिक विज्ञानाने हे सिद्ध करून दाखवले आहे की आकाशात देखील वस्तू सूक्ष्म अवस्थेत अस्तित्वात राहू शकतात. दूरदर्शन यंत्राच्या साहाय्याने हे सिद्ध झाले आहे. दूरदर्शनाद्वारे आकृती किंवा छायाचित्र एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रक्षेपित केले जातील. श्रीमद भागवत पुराणातील ज्ञान म्हणजे वैज्ञानिक संशोधन कार्यासाठी विशाल क्षेत्र आहे. कारण या भागवतात आकाश तत्वापासून सूक्ष्म वस्तू कशा निर्माण होतात, त्यांचे गुणधर्म आणि क्रिया काय असतात आणि भूमी, जल, अग्नी तथा वायू या स्थूल वस्तूंची सूक्ष्म तत्वांपासून कशी निर्मिती होते हे स्पष्ट केले आहे. चिंतन, संकल्प आणि भावना अशा सर्व मानसिक क्रिया आकाश तत्वापासून निर्माण होत असतात. मृत्यूसमयी असलेली मनस्थिती पुढील जन्माचा आधार असतो. संधी मिळताच मानसिक स्तरावरील सूक्ष्म विचार स्थूल स्वरूपात प्रकट होतात. काही लोकांना पुनर्जन्म स्वीकारणे का शक्य नसते? मृत्यूनंतर जीवन असते आणि जन्म-मृत्यूच्या चक्रातून स्वतःला सोडवण्याची अमरत्व प्राप्त करण्याची संधी देखील असते. तथापि अनादी काळापासून एकापाठोपाठ एक असे देह धारण करण्याची आपल्याला सवय जडल्याने शाश्वत जीवनाचा विचार करणे आपल्याला कठीण जाते. म्हणजे त्याच सवयीमुळे एक देह सोडला, दुसरा परत जन्म घेतला. अशा जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून फिरत असताना जर आपल्याला अध्यात्माची जोडच मिळाली नाही, तर जीवन हे शाश्वत आहे या गोष्टीवरूनच आपला विश्वास राहणार नाही. आणि ते अ, अ, हे काय म्हणजे ते मान्य करायला पण आपल्याला जड जाणार आहे. तसेच भौतिक जीवन इतके त्रासदायक असते, की शाश्वत जीवन अस्तित्वात असल्यास ते सुद्धा क्लेशदायकच असले पाहिजे असे आपल्याला वाटते. उदाहरणार्थ जर कोणी अतिशय कडू औषधे घेणारा, अंथरुणात पडून असलेला, तसेच तिथेच खाणारा, मलमूत्र विसर्जन करणारा, हालचाल देखील करू न शकणारा रोगी असेल, तर त्याला आयुष्याचा वीट आल्यामुळे तो असा विचार करतो, मला मरू द्या एकदाचे. त्याचप्रमाणे भौतिक जीवन इतके क्लेशदायक असते, की निराशेपोटी एखादा मनुष्य शून्यवाद किंवा निराकारवादाचा आश्रय घेऊन स्वतःचे अस्तित्वच नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे भौतिक जीवन इतके त्रासदायक असते, की शाश्वत जीवन अस्तित्वात असल्यास ते सुद्धा क्लेशदायकच असले पाहिजे असे त्याला वाटते. म्हणजे त्याच्यामुळे म्हणजे जीवन हे असंच असतं असं त्या मनुष्याचा भ्रम होतो आणि हे कधी संपेल असं त्याला होऊन जातं. परंतु सर्व काही शून्य होणे शक्य नाही. त्याची आवश्यकता देखील नाही.
आपण आपल्या भौतिक अवस्थेत क्लेश भोगीत असतो, परंतु त्या अवस्थेतून मुक्त होताच आपल्याला खरे शाश्वत जीवन प्राप्त होऊ शकते. कर्म म्हणजे देहाला सुखी किंवा दुःखी करण्यासाठी फल आशेने केलेली कार्य होत. आम्ही प्रत्यक्षात असे पाहिले आहे की मृत्यूपंथाला लागलेला एक मनुष्य आपल्या मनातील योजना पूर्ण करता याव्यात म्हणून आपल्याला आणखी 4 वर्षे जगण्याची संधी मिळावी अशी वैद्याला विनंती करीत होता. याचा अर्थ असा आहे की मृत्यूशय्येवर असताना तो आपल्या योजनांविषयी विचार करीत होता. त्याच्या शरीराचा नाश झाल्यावर निसंशयपणे त्याने आपल्या योजना मन, बुद्धी, अहंकार यांनी बनलेल्या सूक्ष्म शरीराद्वारे वाहून नेल्या असल्या पाहिजेत. अशा रीतीने परमात्म्याच्या स्वरूपात प्रत्येकाच्या हृदयात नित्यवास करणाऱ्या भगवंताच्या कृपेने त्याला आणखी एक संधी मिळेल. पुढच्या जन्मी मनुष्याला परमात्म्याकडून स्मृती मिळते आणि गतजन्मीच्या आरंभिलेल्या योजना प्रत्यक्षात आणण्यास तो प्रारंभ करतो. आता आपण कसं म्हणतोय की गेल्या जन्मात आपलं काहीतरी आध्यात्मिक प्रगती झालीच असेल, त्यामुळे आता आपल्याला हे अध्यात्माचं ज्ञान मिळते. असंच प्रत्येक मनुष्याचे ज्या राहिलेल्या इच्छा आहेत, तो पुढील जन्म परत त्यासाठी घेतो आणि त्या पुढील जन्मात तो तशा योजना आखून तशा इच्छा त्याच्या तो पूर्ण करून घेतो. प्रकृतीने प्रदान केलेल्या वाहनावर आरूढ होऊन आणि हृदयातील परमात्म्याकडून स्मरण प्राप्त करून बद्ध जीव आपल्या योजना पार पाडण्यासाठी संपूर्ण ब्रह्मांडामध्ये धडपड करीत असतो. म्हणजेच एक देह सोडून परत दुसरा देह हे सगळं ब्रह्मांडातीलच हा त्याचा प्रवास चालू असतो. शस्त्रक्रियेविना लिंग परिवर्तन. मनुष्य मृत्यूसमयी ज्याचा विचार करतो त्यानुसार त्याला पुढील जन्म प्राप्त होतो. जर मनुष्य आपल्या पत्नीवर अत्यंत आसक्त असेल तर साहजिकपणे त्याच्या मनात मृत्यूसमयी पत्नीचा विचार येतो आणि पुढील जन्मी त्याला स्त्री देह प्राप्त होतो. तसेच एखाद्या स्त्रीला मृत्यूसमयी आपल्या पतीची आठवण झाली तर पुढील जन्मी तिला पुरुषाचा देह मिळतो. म्हणून आपण हे नेहमी ध्यानात ठेवले पाहिजे की स्थूल आणि सूक्ष्म देह म्हणजे केवळ पोशाखच आहेत. स्त्री वा पुरुष होणे हा केवळ देहरूपी पोशाख असतो. स्वप्न आणि पूर्वीचे जन्म. कधी-कधी वर्तमान देहाने पूर्वी कधीही न अनुभवलेल्या गोष्टी आपण स्वप्नात पाहतो. आपल्याला आकाशात उडण्याचा कधी अनुभव नसला, तरी आपण आकाशात उडत आहोत असे स्वप्नात वाटते. याचा अर्थ असा की पूर्वजन्मी केव्हा तरी एक देवता म्हणून किंवा अंतराळवीर म्हणून आपण आकाशात उड्डाण केले असले पाहिजे. मनात तो विचार सुप्तावस्थेत असतो आणि एकाएकी व्यक्त होतो. पाण्याच्या तळाशी खोलवर घडत असणाऱ्या कुजण्याच्या प्रक्रियेचा पाण्याच्या पृष्ठभागावर बुडबुड्यांच्या रूपाने आविष्कार होतो तसं हे आहे. म्हणजे अगदी आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ह्या गोष्टी असतात आणि त्यानंतर झोपेत त्या आपल्याला दिसतात. कधी कधी असे घडते की आयुष्यात जेथे आपण कधी गेलो नाही किंवा अथवा ज्या स्थळाची आपल्याला यत्किंचितही कल्पना नाही अशा ठिकाणी आपण असल्याचे स्वप्न पडते. परंतु हा तर मागच्या जन्मी घेतलेल्या अनुभवाचा पुरावा होय. मनावर त्याचा संस्कार राहतो आणि केव्हा तरी स्वप्नात किंवा विचारात तो व्यक्त होतो. याचा निष्कर्ष असा आहे की आपण हे मन पूर्वीच्या जन्मात आलेल्या निरनिराळ्या विचारांचे अनुभवांचे एक कोठार असते. अशा रीतीने एका जन्मापासून दुसऱ्या जन्मापर्यंत, पूर्वीच्या जन्मापासून सध्याच्या जन्मापर्यंत आणि या जन्मापासून पुढील जन्मापर्यंत अशी एक साखळी असते. अचेतन अवस्था आणि पुढील जन्म. भौतिक कर्मात गुंतून गेलेला जीव भौतिक शरीरावर अतिशय आसक्त होतो. मृत्यूशय्येवर असून देखील तो वर्तमान देहाचा आणि देहामुळे निर्माण झालेल्या नात्याचे चिंतन करतो. अशा प्रकारे देहात्मधारणेत तो पूर्ण बुडून जातो. त्यामुळे मृत्यूसमयी सुद्धा वर्तमान देहाचा त्याग करणे त्याच्या जीवावर येते. कधी-कधी असे दिसून येते की मरणाच्या दाराशी असलेला मनुष्य देहत्याग करण्यापूर्वी कित्येक दिवस अचेतन अवस्थेत राहतो. म्हणजेच त्याला कळून येते की आता माझा मृत्यू जवळ आला आहे. त्या भीतीने तो म्हणजे त्याच्या अंगात त्राणच उरत नाही. तो खाणं-पिणं सोडून देतो आणि त्याला म्हणजे कोणाशीही बोलत नाही. हीच ती अचेतन अवस्था. एखादा मनुष्य पंतप्रधान किंवा राष्ट्रपतीचा देह भोगायला मिळाला म्हणून अतिशय सुखी असतो. परंतु पुढे मात्र आपल्याला कुत्रा किंवा डुक्कर बनावे लागणार हे त्याला समजते. तेव्हा तो वर्तमान शरीर सोडायचे लांबणीवर टाकतो. म्हणून मृत्यूपूर्वी तो अनेक दिवस अचेतन अवस्थेत राहतो. म्हणजे त्याचं त्यालाच कळून येतं की तो जेव्हा अंथरुणावर पडलेला असतो, तेव्हा त्यालाच कळून येतो की आपण ह्या पदावर असताना आपण कसे कोणाशी वागलो आणि
आपण कशी कृत्य केली आहेत, त्यामुळे आता नक्कीच आपल्याला याची कर्म भोगावी लागणार आहेत आणि माहीत नाही आता पुढचा जन्म कुठला मिळणार, या भीतीनेच तो म्हणजे त्याचा मृत्यू जो जवळ आलेला असतो, तो सुद्धा तो लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न करतो. आत्महत्येसारखे घोर पापकृत्य केल्यामुळे भूतांना स्थूल भूत आणि आत्महत्या आत्महत्येसारखे घोर पापकृत्य केल्यामुळे भूतांना स्थूल शरीर प्रदान केले जात नाही. मानव समाजातील पिशाच बुद्धी असलेल्या लोकांचा शेवटचा आश्रय असतो आत्महत्या. ही आत्महत्या भौतिक अथवा आध्यात्मिक असू शकते. भौतिक आत्महत्येने भौतिक देह नष्ट होतो, तर आध्यात्मिक आत्महत्येने आपण स्वतःचे स्वरूप गमावून बसतो. देहांतर मायाशक्तीचे प्रतिबिंब. चंद्र एकच असून तो एकाच स्थानी असतो, परंतु पाणी किंवा तेलात त्याचे प्रतिबिंब पाहिल्यास त्याचे अनेक आकार आहेत असे भासते. वायूच्या प्रवाहाने असे होत असते. अशा रीतीने जीव हा पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा शाश्वत दास आहे. परंतु जेव्हा त्याला त्रिगुणात्मक भौतिक प्रकृतीत ठेवले जाते, तेव्हा तो निरनिराळे देह धारण करतो. तो कधी देवता, कधी मनुष्य, कधी कुत्रा, वृक्ष इत्यादी देह धारण करतो. भगवंताच्या भ्रमित करणाऱ्या मायाशक्तीच्या प्रभावाने जीवाला वाटते की म्हणजे तो भौतिक शरीरात आल्यावर मी कुत्रा, मी मांजर, मी अमेरिकी, मी भारतीय, मी हिंदू, मी हे असं म्हणजे त्याचे सगळे तो स्वतःच हे सगळं ठरवतो. आणि हाच हा मायाजाळ आणि या मायाजाळात तो फसतो. जेव्हा मनुष्य या भ्रमातून मुक्त होतो आणि आत्म्याचा या भौतिक जगातील कोणत्याही आकाराशी आपला संबंध नाही हे त्याला निश्चितपणे समजते, तेव्हा तो दिव्य स्तरावर स्थित होतो. आणि तेव्हाच तो परमतत्वाला शरण जातो. राजकारणी लोकांचा परत स्वतःच्या देशात जन्म होतो. म्हणजे पुनर्जन्म झाल्यावर परत त्यांच्या स्वतःच्या देशात जन्म घेतात, असं इथं सांगायचंय. आपल्या पत्नीचे किंवा मुलांचे काय होणार याची प्रत्येक बद्ध जीवाला मृत्यूसमयी काळजी वाटते. राजकारणी लोकांना आपल्या देशाचे तथा पक्षाचे पुढे काय होईल याची काळजी वाटते. स्वतःच्या जन्मभूमीवर अत्याधिक आसक्त असणाऱ्या राजकारणी व्यक्तीला तथाकथित राष्ट्रवादी नेत्याला स्वतःचे राजकीय आयुष्य संपुष्टात आल्यानंतर पुन्हा आपल्या जन्मभूमीत जन्म घ्यावा लागतो. एखाद्या माणसाचे पुढील जीवन हे त्याने वर्तमान जन्मात केलेल्या कर्मांनीही प्रभावित होते. कधी कधी राजकारणी लोक स्वार्थासाठी घोर पापकर्मे करायला मागे पुढे पाहत नाहीत. राजकारणाला प्रतिपक्षाची हत्या करायला मुळीच वावगे वाटत नाही. राजकारणाचा जरी आपल्या तथाकथित जन्मभूमीत पुनर्जन्म झाला तरी गत जन्मातील पापांमुळे त्याला क्लेशच भोगावे लागतात. पशुहत्या चुकीची आहे का? अहिंसा म्हणजे कोणत्याही जीवाच्या प्रगतिशील जीवनात बाधा उत्पन्न न करणे होय. म्हणजे कोणत्याही जीवाला दुःख होईल असे वागू नये, कारण आपण सर्वजण एकच आहोत आणि सर्वांमध्ये आत्मा एकच आहे. त्यामुळे कोणत्याही जीवाच्या प्रगतिशील जीवनात बाधा उत्पन्न न करणे होय. म्हणजे प्रत्येक जण आपलं जीवन जगत असतो, जीवनचक्र हे चालू असतं प्रत्येकाचं. मनुष्याने म्हणून जगा आणि जगू द्या, म्हणजे या तत्वाने आपण राहायला पाहिजे. मनुष्याने असा विचार करता कामा नये की दिव्य आत्मा हा शरीराची हत्या करून देखील जर मरत नसेल, तर इंद्रिय भोगासाठी पशूंची हत्या करण्यात काय चूक आहे? विपुल प्रमाणात धान्य, फळे, दूध उपलब्ध असून सुद्धा सध्या लोकांना पशूचे मांस खावे असे वाटते. पशु हत्या करण्याची काहीच आवश्यकता नाही. पशु देखील निरनिराळे देह धारण करीत असताना उत्क्रांतीच्या प्रक्रियेने प्रगती करीत असतो. म्हणजे त्यांचा पण पुढचा जन्म हा उत्क्रांतीचा असू शकतो, त्यांच्या मागील जन्माच्या पुण्यकर्माने. पण मग आपण म्हणजे पशु हत्या केल्यामुळे त्यांच्या त्या जीवनचक्रात बाधा येते. एका विशिष्ट प्राण्याची जर हत्या झाली तर त्याची प्रगती खुंटते. जर एका विशिष्ट प्राण्याला एका विशिष्ट देहात ठराविक वर्षे अथवा दिवस काढायचे असतील आणि त्याची अवेळी हत्या झाली, तर श्रेष्ठ देह धारण करण्यासाठी त्याला परत त्याच प्रकारचा देह धारण करून उर्वरित दिवस भरून काढावे लागतात. तेव्हा रसना तृप्तीसाठी त्याच्या प्रगतीत बाधा आणणे मुळीच योग्य नाही.
उत्क्रांती, निरनिराळ्या देहातून आत्म्याची यात्रा. आपण अनेक प्रकारचे देह पाहतो. हे निरनिराळे देह येतात तरी कुठून? उत्क्रांती घडत असेल, परंतु त्याच वेळी हे निरनिराळे देह देखील अस्तित्वात आहेत. मासा अस्तित्वात आहे, मनुष्य अस्तित्वात आहे, म्हणजे सर्वच जण अस्तित्वात आहेत. वनस्पती, प्राणी. एका शहरातील भिन्न प्रकारच्या खोल्यांसारखे हे आहे. मनुष्याच्या भाडे भरण्याच्या क्षमतेनुसार तो एखाद्या खोलीत राहत असतो, परंतु सर्व प्रकारच्या खोल्या एकाच वेळी अस्तित्वात असतात. त्याचप्रमाणे जीवाला त्याच्या कर्माप्रमाणे एक विशिष्ट प्रकारचा देह धारण करण्याची अनुमती असते, परंतु त्यात देखील उत्क्रांती असते. जलचर जीवाच्या नंतर पुढच्या टप्प्यात वनस्पती येतात. वनस्पतीनंतर जीवाला कीटकाचा देह मिळू शकतो. त्यानंतर स्तर म्हणजे पक्षी, नंतर पशु आणि शेवटी जीवाला मनुष्य जन्म लागू शकतो. मनुष्य जन्मात जर जीवाने योग्यता मिळवली तर त्याची अधिक उत्क्रांती होऊ शकते, अन्यथा या संसार चक्रात त्याला परत पडावे लागते. म्हणूनच जीवात्म्याच्या उत्क्रांतीच्या विकासात मनुष्य जन्म हा सर्वात श्रेष्ठ स्तर असतो. पुनर्जन्माची तर्कमीमांसा. पुनर्जन्म हे एकाच वेळी केवळ एक स्पष्टीकरण आणि जगातील दुष्प्रवृत्तींचे समर्थन आहे असे तुम्हाला वाटते का? आपल्या या जन्मातील दुःखे म्हणजे पूर्वजन्मातील पापांचा परिणाम असल्यामुळे आपण जाणून घेतले पाहिजे की वर्तमानात आपण सत्कृत्य केल्यास भविष्यामधील आपले जन्म अधिक चांगले असतील. दोन मुलांचा एकाच दिवशी जन्म होतो. पहिल्याचे आई वडील, उदाहरणार्थ सांगितलं त्यांनी. दोन मुलांचा एकाच वेळी एकाच दिवशी जन्म होतो. पहिल्याचे आई वडील श्रीमंत आणि सुशिक्षित असतात आणि आपल्या पहिल्या अपत्याच्या आगमनाची बरीच वर्ष आतुरतेने वाट पाहत असतात. त्यांचा मुलगा तेजस्वी, आरोग्य संपन्न आणि सुंदर असून त्याचे भविष्य उज्ज्वल असते. खचितच भाग्य त्याच्यावर प्रसन्न असते. दुसरे मूल अगदी वेगळ्या जगात प्रवेश करते. गरोदरपणीच पतीने सोडून दिलेल्या आईच्या पोटी त्याचा जन्म होतो. स्वतःच्या निर्धनावस्थेत एका रोगट नव्या अपत्याचे संगोपन करणे तिच्यासाठी खरोखर कठीण असते. तिचा पुढचा मार्ग भयंकर संकटांनी आणि दुःखाने भरलेला असताना त्यातून निभाव लागणे कष्टदायक असते. म्हणजे याच्यावरून स्पष्ट होतं की याच्यात एका मुलाच्या अगोदर झालेली कर्मे हे म्हणजे ती चांगली असल्याने त्याला इतका छान जन्म मिळतो आणि दुसऱ्या मुलाचा जन्म हा असा होतो, त्याला क्लेशदायक जीवन मिळतं. हे जग अशा विषम अवस्थांनी भरलेले आहे. उदाहरणार्थ वरील दोन प्रसंगातून आपल्याला उघड उघड भेदभाव दिसतो. त्यामुळे मग आपण सामान्य मनुष्य काय विचार करतो? खूप खूप त्रासलेला असेल त्यावेळेस तो असंच म्हणतो, दैव इतका निष्ठुर आहे का? माझ्या बाबतीतच असं का होतंय? माझाच जन्म असा का झाला? मलाच इतकं दुःख का भोगायला लागतंय? पुनर्जन्माच्या मूलतत्वांचे सिद्धांत आपल्याला आयुष्याकडे अतिशय व्यापक शाश्वत दृष्टिकोनातून पाहायला शिकवतात. या दृष्टिकोनास अनुसरून एका जीवनाचा अत्यल्प कालावधी म्हणजे आपल्या अस्तित्वाचा प्रारंभ आहे असे न समजता काळाच्या प्रवाहातील एक क्षण समजला जातो. यावरून आपल्याला समजू शकते की यातना भोगणारा आणि वरवर सज्जन वाटणारा एक माणूस आपल्या वर्तमान किंवा पूर्वजन्मातील पाप किंवा पुण्यकर्माची फळे भोगीत आहे. या विश्वव्यापी न्याय पद्धतीच्या व्यापक दृष्टिकोनातून पाहिल्यास आपल्याला आपण जाणू शकतो की प्रत्येक जीवावर स्वतःच्या कर्माचे दायित्व असते. आताच आपल्याला मॅडमने सांगितले की लॉ ऑफ कर्म आता काही राहिलेलं नाहीये, पण आता यांनी पुस्तकात दिलेलं आहे आणि आपण त्याच्या पुढेही गेलेलो आहे. म्हणजे मॅडमने आपल्याला त्याच्या पुढे कसं राहायचंय आणि कसा विचार करायचा आहे हे सगळं शिकवलेलं आहे. आपल्या कर्मांची तुलना बीजाशी केली जाते. प्रारंभी कर्मे केली जातात आणि कर्मबीजांचे रोपण केले जाते आणि कालांतराने त्यांना अंकुर फुटतो आणि कर्मफळाची प्राप्ती होते. अशी कर्मफळे जीवासाठी दुःख किंवा सुख निर्माण करतात आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून तो एकतर आपल्या स्वभावात सुधारणा करतो किंवा अधिकच पशुसमान वर्तणूक करतो. दुष्ट अपराधी मनुष्य नियमाचे जाणीवपूर्वक उल्लंघन करून कारागृहात जातो, तर एखादा मनुष्य स्वतःच्या उत्कृष्ट सेवागुणांमुळे सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त होतो. आता आपल्याला सगळ्यांना आपण सगळे दररोज घराबाहेर पडतो आणि हा विचार म्हणजे मी सुद्धा करते आणि सगळेच करत असतील
की ह्याच्याकडे एवढा पैसा काय आहे? त्याच्याकडे एवढा मोठा बंगला, गाडी आणि तो एवढा सुखात आहे. आणि एखादा रस्त्यावर फिरतोय, म्हणजे एखादा भिकारी रस्त्यावर बसलेला असतो. या गोष्टींचा आपण सगळेच आता नक्कीच विचार करायला लागलो आहोत. आणि त्याचं उत्तरही आपल्या सगळ्यांना मिळालेलं आहे, की हे ज्याच्या त्याच्या पूर्वकर्मानुसार ज्याने त्याने मागून घेतलेलं आहे ते. त्याच पद्धतीने जीवात्मा आपल्या पूर्वीच्या वर्तमान वासना आणि कर्मे यावर आधारलेले भाग्य निवडतो. इथं पुन्हा पुन्हा त्यांना तेच सांगायचंय, की आपण वर्तमानात कसं वागायचं त्यानुसार आपल्याला पुढचा जन्म मिळणार आहे. एखादा मनुष्य ज्याप्रमाणे स्वतःच्या प्रवासाची आवश्यकता आणि स्वतःची विकत घेण्याची क्षमता यांच्या आधारे वाहनाची निवड करतो, त्याप्रमाणे आपल्या इच्छा आणि कर्मे यांना प्रतिसाद देऊन भौतिक प्रकृती आणि भौतिक प्रकृती आपल्या पुढील देहाची योजना करत असते. केवळ आत्मसाक्षात्कार व्हावा या उद्देशाने प्रदान केलेले मनुष्य जीवन जेव्हा मनुष्य आहार, निद्रा, मैथून आणि देहरक्षण करणे या पशुतुल्य कार्यात व्यर्थ घालवितो, तेव्हा परमेश्वर त्याला अशी इंद्रिय सुखे उपभोगणे विशेष सुविधाजनक होऊ शकेल असा देह प्रदान करतो. म्हणजे पुढच्या जन्मातही तो इंद्रिय सुख भोगत राहा अशाच तऱ्हेचं त्याला जीवन प्राप्त होतं. तेथे त्याला मनुष्य जीवनातील मर्यादा पाळाव्या लागत नाहीत. उदाहरणार्थ एखाद्या अतिशय खादाड मनुष्याला डुक्कर डुक्कर किंवा बोकडाचा देह मिळतो, जेणेकरून तो कोणताही विचार न करता उष्टे, खरकटे किंवा उघड्यावरची घाण खाऊ शकतो. म्हणजे त्याला ते सगळं कर्म नीट करता यावं म्हणून अशी प्रकृतीही प्राप्त होते आणि आजूबाजूची परिस्थिती जशी त्याला प्राप्त होते. जेणेकरून ते कर्म करण्यास त्याला अवघड जात नाही. पारितोषिक आणि दंड देणारी ही पद्धती अत्यंत क्रूर आहे असं वाटण्याची शक्यता आहे. परंतु आपले कर्मजाल आणि कर्मबंधनं आपली मुक्त व्हावीत यासाठीच परमेश्वराचा हा हेतू असतो असं त्यांना इथे सांगायचंय. पुनर्जन्माच्या सिद्धांतानुसार पाप कर्मामध्ये रत असलेल्या माणसाने केलेल्या अत्यल्प सत्कृत्याची देखील परमेश्वर जाण ठेवतो आणि त्याच्या पुण्याईचे रक्षण करतो. 100% पापी माणूस मिळणे जवळजवळ असंभव आहे. म्हणून बद्ध जीवाने आपल्या वर्तमान आयुष्यात जरी आंशिक आध्यात्मिक प्रगती केली तरी त्याला पुढील जन्मी त्या स्तरापासून पुढे जाण्याची संधी दिली जाते. या प्रयत्नात हानी किंवा घट होत नसते आणि या मार्गावर केलेल्या अल्प प्रगतीनेही जीवाचे मोठ्या भयापासून रक्षण होते. मोठे भय म्हणजेच पुढील जन्मात मानवापेक्षा निकृष्ट शरीर प्राप्त करणे होय. जीवाची ही पुनर्जन्माची शृंखला जोपर्यंत संपुष्टात येत नाही आणि तो आपल्या मूळ निवासस्थानी अर्थात भगवत धामात परत जात नाही, तोपर्यंत तो अनेकानेक जन्म घेत आपल्या सुप्त आध्यात्मिक सद्गुणांचा विकास करू शकतो. प्राय पुनर्जन्मच म्हणजे पुन्हा पुन्हा पुनर्जन्मच का? म्हणजे असं त्यासाठी त्यांनी इथे स्पष्टीकरण दिलंय. ज्या बद्ध जीवाने आपल्या गतजन्मीच्या कर्मांमुळे वर्तमान जन्मीचे शरीर प्राप्त केलेले असते, त्याची कर्मफळे वर्तमान जन्मी संपुष्टात येऊ शकतात. परंतु याचा अर्थ भौतिक शरीर धारण करण्याच्या बंधनातून तो मुक्त होतो असा मुळीच होत नाही. त्याला एक प्रकारचे शरीर प्राप्त होते आणि त्या शरीराने कर्मे करून तो दुसऱ्या शरीराची निर्मिती करतो. घोर अज्ञानामुळे अखंडपणे चालणाऱ्या जन्म मृत्यूच्या रूपाने त्याचा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात अव्याहत प्रवास चालू असतो. सर्वाधिक प्रसिद्धी मिळालेले शरीरबाह्य अनुभव हे पुस्तक ही पुनर्जन्माविषयीची केवळ एक यशकश्चित बाजू आहे. ही शरीराबाह्य अनुभवाविषयीची निवेदने कदाचित खरी असतील, परंतु ती आपल्याला कोणतीही योग्य अशी नवीन माहिती पुरवत नाहीत. तरी आत्म्याचे शरीराहून वेगळे असलेले अस्तित्व सहज स्पष्ट होते. वेदांच्या अभ्यासकाला हे मुळीच आश्चर्यजनक वाटत नाही, की स्वप्नावस्थेत किंवा मरणासन्न अवस्थेत असताना आत्मा सूक्ष्म शरीराद्वारे जे बन, बुद्धी, अहंकार या तत्वांनी बनलेले असते, काही काळ हा भौतिक देह सोडून जाऊ शकतो. मी म्हणजे माझे शरीर होय याला मिथ्या अहंकार असे म्हणतात.
मी ही जाणीव म्हणजे अहंकार. परंतु जेव्हा भौतिक वातावरणामुळे आत्मा दूषित किंवा बद्ध होतो, तेव्हा तो भौतिक देहाशी तादात्म्य करतो. म्हणजे आत्मा हा दिव्य स्वरूप आहे, आत्मा खूप शुद्ध आहे, आत्मा फार पवित्र आहे. परंतु भौतिक वातावरणामुळे या भौतिक जीवनाशी तो तादात्म्य करतो. म्हणजे एकरूप होतो. त्यामुळे हे सगळं तो विसरून जातो. आणि त्या मी ह्या आत्म्याचं जे दिव्य स्वरूप आहे, त्या मीला अहंकाराचा लेप चढतो. आणि आपण भौतिक प्रकृतीची निर्मिती आहोत असे त्याला वाटते. जेव्हा मीची जाणीव आत्म्याला लागू होते, तेव्हा तो सत्य अहंकार ठरतो. पुनर्जन्म वास्तविक शरीरबाह्य अनुभव. शरीरबाह्य अनुभव मुळीच नवीन नाहीत. प्रत्येकाला असे अनुभव आले आहेत. जसे स्वप्न म्हणजे शरीरबाह्य अनुभवच असतो. प्रत्येक रात्री सूक्ष्म शरीर स्थूल शरीरात सोडून देते आणि सूक्ष्म स्तरावर एका निराळ्या वास्तवतेचा आनंद उपभोगते. मरणासन्न अवस्थेत असताना एक सामान्य प्रकारच्या शरीरबाह्य अनुभवाची नोंद केली गेली आहे. या प्रकारात रुग्ण सांगतात की अपघात स्थळी किंवा शस्त्रक्रिया चालू असताना ते स्वतःच्या शरीरावर गिरट्या घालीत होते. म्हणजे थोडा वेळ त्या स्थूल शरीरातून सूक्ष्म शरीर बाहेर पडून हे सर्व निरीक्षण करीत होते. आणि वैद्यकीय दृष्ट्या त्यांना मृत घोषित केले असताना सुद्धा काही शारीरिक पीडा किंवा दुःख न अनुभवता ते स्वतःचा देह पाहत होते. वेदांची शिकवण अशी आहे की मृत्यूच्या वेळी आत्मा देहत्याग करतो तेव्हा त्याला सूक्ष्म शरीराद्वारे दुसऱ्या एका स्थूल शरीरात नेण्यात येते. ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्यातून म्हातारपणात जात असतो, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. अशा स्थित्यंतरामुळे धीर पुरुष गोंधळून जात नाही. मरणासन्न अवस्थेत जेव्हा आत्मा या मृतप्राय शरीरावर भ्रमण करीत असतो, तेव्हा सूक्ष्म शरीर देखील आत्म्याच्या वाहनाचे कार्य करते. अशा प्रसंगी आत्म्याचा नुकत्याच सोडलेल्या शरीरात अथवा नवीन भौतिक शरीरात प्रवेश होणे आवश्यकच असते. ही देहांतराची साखळी आत्म्याची या भौतिक अस्तित्वातून मुक्तता होईपर्यंत अशीच चालू राहते. सूक्ष्म शरीरामुळेच प्राण्याच्या शरीराची उत्पत्ती होते, त्याचा त्याग करण्यात येतो आणि स्थूल शरीराचा अंगीकार करण्यात येतो. मृत्यूसमयी मन आणि बुद्धी जीवाच्या पुढील शरीराचे सूक्ष्म रूप निर्माण करतात. ज्याप्रमाणे एक सुरवंट एका पानावरून दुसऱ्या पानावर जात प्रथम पुढील पानास घट्ट पकडते आणि मगच पूर्वीचे सोडून देते, त्याचप्रमाणे जीवात्मा सर्व इच्छांचे उगमस्थान असणाऱ्या मनाद्वारे वर्तमान शरीर त्यागनापूर्वीच नूतन शरीराची निर्मिती करीत असतो. म्हणजे आपण वर्तमान शरीरातच आपलं पुढचा जन्म तयार करीत असतो. म्हणजे हा सोडला की लगेच आपण दुसरा देह धारण करतो. म्हणजे एक घर सोडलं की दुसरं तयारच असतं. आपण एक घर बांधून परत दुसरं घर बांधायला घेतो. त्यावेळेस ह्या घरात असताना आपण नवीन घराच्या संकल्पना करतो. त्यानुसार आपलं घर बांधतो आणि मग त्यात राहायला जातो. सेम असं इथे आत्मा आत्म्याचा प्रवास असतो. शरीरबाह्य अनुभवांमध्ये सूक्ष्म शरीर स्थूल शरीरावर भ्रमण करीत असते. त्याची तुलना एका यंत्र चालू असलेल्या वाहनाशी केली जाते. गाडीचा चालक थोड्या वेळासाठी बाहेर जातो, परंतु जर तो परतला नाही तर इंधन संपवून यंत्र बंद पडते. त्याच प्रकारे साक्षात मृत्यू अनुभवात जर आत्म्याने पुन्हा शरीरात प्रवेश केला नाही तर ती व्यक्ती मरण पावते. आत्मा जीवनाचे मूलतत्व असल्याने तो पूर्वी वास करीत असलेले आपले मृत शरीर पाहू शकतो. म्हणजे आत्मा इतके वर्ष शरीरात राहिलेले असल्यामुळे त्याला लवकर बाहेर पडता येत नाही आणि बाहेर पडला तरी त्याला ते सगळे तो लगेच पुढचा जन्म घेण्या अगोदर थोडा वेळ असतो तेव्हा तो तिथे आपले मृत शरीर पाहू शकतो. देहाच्या सर्व सुविधा मिळत असल्याप्रमाणे आत्मा पाहू शकतो, ऐकू शकतो, गंध घेऊ शकतो. अस्तित्वासाठी आपणाला भौतिक देहाची मुळीच आवश्यकता नसते. परंतु आत्म्याविना शरीर म्हणजे निव्वळ प्रेत होय. आत्म्याच्या एका शरीरातून दुसऱ्या शरीरात होणाऱ्या या देहांतरालाच आपण पुनर्जन्म असे म्हणतो. आता संमोहनशास्त्र आता काही असे हे आहेत की संमोहनशास्त्र करून आपण आपला पुनर्जन्म बघायचा आणि मला असं वाटतं मी पुन्हा जन्म घेतलाय. मग अशी लोक सर्च करत राहतात की आपण नक्कीच पुनर्जन्म घेतलाय, मग आपल्याला मागच्या जन्मीचं काय होतं ते आठवायचंय. अशा या अ, गोष्टी
होतात. संमोहनशास्त्र असं त्याला म्हणतात. मग त्यात असं बघितलं जातं, तर युरोपात एक द सर्च फॉर ब्राइडी मर्फी या पुस्तकात या मोहिनी विद्येबाबत त्यांनी लिहिलेलं आहे. आणि या विद्येत त्यांनी अ, म्हणजे या मोहिनी विद्येत निष्णात असलेला लेखक, प्रयोगाचा विषय झालेल्या श्रीमती व्हर्जिनिया टी, म्हणजे ज्यांनी हे सगळं अ, केलंय, कोणावर प्रयोग केलाय, त्यांनीच हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्या प्रयोगात त्यांनी ज्यांना सामील केलेलं आहे त्यांचं नाव आहे श्रीमती व्हर्जिनिया टी. या अमेरिकी मध्यवयीन स्त्रीची पूर्वकालीन स्मृती जागृत करतो. श्रीमती व्हर्जिनिया यांनी पूर्वजन्मी आपण आयर्लंड देशात 1798 मध्ये झालेली श्रीमती ब्रायडी मर्फी नावाची मुलगी असल्याचा दावा केला. तिने संपूर्ण जीवन तेथे घालवले आणि बेलफास्ट शहरात वयाच्या 66व्या वर्षी तिला मृत्यू आला. मी फार थोडक्यात म्हणजे त्यांचं सांगतेय. ब्रायडी मर्फीच्या प्रकरणात अनेक विद्वान असे मानतात की श्रीमती टी यांनी पूर्वजन्माशी नाते सांगणारी जी सत्य सांगितली ती त्यांच्या वर्तमान जीवनातील विसरलेल्या भागांची शृंखला म्हणता येईल, आणि ती त्यांनी अजाणतेपणी संमोहित अवस्थेत सांगितली. ही तर सर्व मानसशास्त्रांना माहीत असलेली साधारण अशीच गोष्ट आहे. म्हणजे त्याबद्दल सुद्धा बऱ्याच जणांनी वेगवेगळे भाकीत केलेले आहेत. वर्तमान आणि हे सर्व म्हणजे तेवढं सिद्ध झालेलं नाहीये. एक प्रयोग म्हणून हे करत असतात ते. वर्तमान आयुष्य आणि पूर्वीचा जन्म यांच्यातील स्पष्ट न करता येणारा काळ ही पूर्वजन्मीच्या स्मृती जागृत करण्याच्या प्रयत्नातील एक मोठी चूक ठरते. उदाहरणार्थ, आपण ब्रायडी मर्फी आहोत असे समजणाऱ्या व्यक्तीचा दावा होता. इथे त्याने स्पष्ट केलंय की हे कसं खोटं असू शकतं. उदाहरणार्थ, आपण ब्रायडी मर्फी आहोत असे समजणाऱ्या व्यक्तीचा दावा होता की तिला गतजन्मी 1864 मध्ये मृत्यू आला. अशा प्रकारे व्हर्जिनिया टिग म्हणून तिचा पुढील जन्म होईपर्यंत 60 वर्षाचा काळ मध्यंतरी जातो. पुस्तकात असे सूचित गेले की होते की या कालावधीत ब्रायडी मर्फीचा आत्मा दिव्य जगात निवास करीत होता का? म्हणजे इथे प्रश्नचिन्ह आहे त्यांना. वेदशास्त्रांनी शिकवलेल्या पुनर्जन्माच्या नियमानुसार आपल्याला कळून येते की असे घडणे अशक्य आहे. पुनर्जन्माची प्रत्यक्ष प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे. जीवमृत्यूनंतर भौतिक देहाचा त्याग केल्यावर कर्माच्या अपरिवर्तनीय नियमाने आदेश दिल्याप्रमाणे आणि भौतिक प्रकृतीने व्यवस्था केल्याप्रमाणे अन्य जगात कोणत्या तरी प्रकारच्या योनीतील गर्भात प्रवेश करतो. मृत्यूनंतर भौतिक शरीरातून मुक्त झालेल्या आत्म्याला या शरीराचा अडथळा नसल्यामुळे मनाच्या वेगाने भ्रमण करणे अशक्य असते. म्हणून एका देहाचा त्याग करणे आणि दुसऱ्या शरीरात प्रवेश करणे यामध्ये जाणारा कालावधी अत्यल्प असतो. तथापि आत्मसाक्षात्कारी जीवात्म्यांना पुनर्जन्मचक्रापलीकडील भगवत धामाची प्राप्ती होणे शक्य असते. भौतिक जगात पूर्णपणे बद्ध आत्म्याला हे शक्य नसते. काटेकोरपणे केलेल्या अशा वैज्ञानिक प्रयोगांमुळे आपल्याला समजून येते की पुनर्जन्म कुठल्या तरी स्वरूपात अस्तित्वात असतो. दुर्दैवाने आत्म्याचा पुनर्जन्म कसा होतो हे मात्र प्रयोगाने आपल्याला व्यवस्थितपणे सांगता येणार नाही. म्हणून पुनर्जन्म समजावून घेण्यासाठी पुनर्जन्मेच्या स्मृती जागृत करण्याचा जो प्रयत्न केला जातो, तो अतिशय विकसित घटना समजावून घेण्यासाठी केलेला प्राथमिक श्रेणीचा प्रयत्न होय. पुन्हा आगमन करू नका, त्यांना इथे संदेशच द्यायचा आहे. प्राचीन भारतीय ऋषीमुनी आपल्याला सांगतात की पुनर्जन्माच्या अंतर असणाऱ्या चक्रातून मुक्त होणे मानवी जीवनाचे ध्येय आहे. पुन्हा या जगात, भौतिक जगात आगमन करू नका असा त्यांचा संदेश आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात सापडलेल्या जीवाची परिस्थिती काहीशी कॉरिंथ नगरीचा राजा सिसिफस याच्यासारखी आहे. या ग्रीक वीराने देवतांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याला त्यासाठी शिक्षा करण्यात आली होती. त्याला एका अवाढव्य डोंगरावर चढवण्याची शिक्षा ठोठावण्यात आली होती. पण असे होत होते की तो शिखरापर्यंत पोहोचल्यावर प्रत्येक वेळी पाषाण गडगडत खाली येत असे. सिसिफसला हे दुष्कर कार्य वारंवार करणे भाग पडायचे. त्याचप्रमाणे ज्यावेळी आत्मा भौतिक जगातील एक जीवन संपवतो, त्यावेळी पुनर्जन्माच्या नियमानुसार त्याला दुसरे जीवन चालू करावे लागते. प्रत्येक जीवनात आपली भौतिक ध्येय साध्य करण्यासाठी तो अपार कष्ट करतो.
परंतु त्याच्या प्रयत्नांना शेवटी अपयश येते आणि त्याला नव्याने आरंभ करावा लागतो. म्हणजे तेवढं आपण कितीही प्रयत्न केले म्हणजे त्या भौतिक जगातून आध्यात्मिक उन्नतीही केली, म्हणजे तेवढे आपले भौतिक कर्म पूर्णपणे संपत नाहीत. त्यामुळे पुन्हा पुन्हा जन्म हा असतोच. सुदैवाने आपण सिसिफस नाही. जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडण्याचा एक मार्ग उपलब्ध आहे. या मार्गावरील पहिली पायरी म्हणजे मी हे शरीर नाही हे ज्ञान प्राप्त करणे होय. आणि अहम ब्रह्मास्मी विशुद्ध आत्मा आहे. सर्वांनी हे भान ठेवले पाहिजे. असे यांना इथे सांगायचंय. पुस्तक माझं संपलेलं आहे आता. तर श्रील प्रभुपाद यांनी त्यांच्या शिकवणीतून इथे जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात अडकू नये आणि त्यासाठी अध्यात्माची कास धरणे हे त्यांना इथे सांगायचं आहे. धन्यवाद सगळ्यांना. तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. सुषमा मॅडम धन्यवाद. कोणाला धन्यवाद. काही प्रश्न विचारायचे आहेत का? धन्यवाद सुषमा मॅडम. थँक्यू मॅडम. कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? काही सांगायचंय, बोलायचंय? नमस्कार मॅडम. हा बोला. सुषमा मॅडमने पहिलं खूपच सुंदर वाचन चालू आहे आणि झालं पुस्तक वाचून खूप सुंदर समजलं. पण आत्ताचं जे आपण ऐकलं की आध्यात्मिक आत्महत्या आणि भौतिक आत्महत्या जरा मला ते समजलं नाही म्हणजे कशा पद्धतीने असं मॅडम ती सांगा. कन्सेप्ट मला क्लिअर झालेली. आध्यात्मिक आत्महत्या म्हणजे हे सर्व ज्ञान असूनही आपण जर आध्यात्मिक उन्नती केली नाही, त्या मार्गाला आपण लागलो नाही आणि आपल्या आत्म्याला ते ज्ञान असूनही आपण घेतलं नाही, तर ती एक प्रकारे आत्म्याची तृप्तता केली नाही त्या बाबतीत. तीच ती आध्यात्मिक आत्महत्या. आणि भौतिक आत्महत्या म्हणजेच भौतिक गोष्टीत आपण ज्या गोष्टींचा हे केलं नाहीये, म्हणजे परिपूर्णता की आपल्या आपल्याला काय खायचं असेल, आपल्या इच्छा आपण पूर्ण केल्या नाही, तर ती ती भौतिक आत्महत्या असं म्हणजे त्यांना सांगायचं इथे. करायची आहे का नाही करायची? भौतिक आत्महत्या आणि आध्यात्मिक आत्महत्या करायची आहे का नाही करायची आहे? त्यांनी जास्त मॅडम इथे भौतिक आत्महत्या करू नये, सॉरी आध्यात्मिक आत्महत्या करू नये याच्यावर त्यांनी जास्त भर दिलाय. बर. आता मला सगळ्यांना सांगायचंय, पुनर्जन्म मी म्हटले की सगळ्या धर्मात नाहीये, पण पुनर्जन्म हा प्रूव्ह झालेला आहे. बऱ्याच जणांनी त्याचे साक्षात्कार म्हणजे उदाहरणं दिलीत, की काही लहान मुलांना आठवतं आणि शास्त्रज्ञांनी पण त्याच्यावर काम केलेलं आहे. तर तो प्रूव्ह झालेला आहे. पण माझं सांगण्याचं कारण आपण पुस्तकं हे पहिलं नाही, आपण किती पुस्तकं वाचली आहेत पुनर्जन्मावर? मला वाटतं हे 4थं पुस्तक चाललं असेल. आपण एका जागतिक गाजलेल्या डॉक्टरांचं सुद्धा मेनी लाईव्ज मेनी मास्टर्स हे सुद्धा वाचलंय आणि त्याच्यावर आपण विश्लेषण सुद्धा सगळं केलेलं आहे. आणि मॅडमनी जसं मगाशी उदाहरण दिलं, की हिप्नोटिझम करतात. बऱ्याच प्रोसेसमध्ये तुम्हाला मागच्या जन्मात नेलं जातं आणि त्यातून समजा तर भीती आहे कशाची, मग ते तुम्हाला हिप्नोटाईज करतात किंवा त्यांच्याजवळ अजून काही टेक्निक आहेत. तुम्हाला मागच्या जन्मामध्ये नेतात आणि का भीती आहे ते कळलं, की तुमची ती भीती जाते. ह्याला काय शास्त्र आहे? त्यावेळेला तर तो कॉन्शियस मध्ये नसतो ना, सबकॉन्शियस मध्ये नेतात ना, की समजा विहिरीत बुडलीये मागच्या जन्मी कोणी व्यक्ती किंवा पुरात वाहून गेलीये, तर तिला पाण्याची भीती वाटते. ज्याला आग्नीत जन्म झालेला असतो, तो आग्नीत हे होतो. आणि मी अजून काही गोष्टी सांगते तुम्हाला आपल्या साधकांबाबतीत सुद्धा घडलेल्या आहेत, की ह्या गोष्टी काही खरे सुद्धा सांगत असतील. पण काही थोतांड सुद्धा असतं. म्हणजे नुसतं हीलर म्हणायचं आणि मग तुम्ही मागच्या जन्मी असं होतं आणि मग तुम्ही मागच्या जन्मी असं केलंय म्हणून तुम्हाला त्रास होतो. असंही सांगितलं जातं. हे 2 नंबर लक्षात ठेवा. काही खरे नसतात. म्हणजे बोंधू. आता आपण बघतोय ना आजूबाजूला काय चाललंय ते. आणि तिसरा प्रकार असा असतो, की वाईट शक्तींचा उपयोग केलेला असतो. आत्म्यांचा उपयोग केलेला असतो. जे आत्मे वर जात नाहीत, इव्हॉल्यूट होत नाहीत. कारण आत्मा सुद्धा वर जायला तो लाईट असावा लागतो ना, हलका असावा लागतो ना, तर तो वायू तत्व पार करेल ना.
नाहीतर जडत्व इथे पृथ्वी तत्त्वावरच राहील. म्हणून आत्महत्या करू नये. आत्महत्या केली की काय असतं, की कोणी तर आत्महत्येचा प्रोग्राम काही घेऊन येत नाही. पण एकदम निराशाजनक फिजिकल हत्या होऊन त्या आत्मेची सुद्धा म्हणजे त्या आत्मेला वावच दिलेलं नाहीये. म्हणून मग ती व्यक्ती जात नाही म्हणजे कित्येक वर्ष झाले तरी ते आत्मे तिथेच राहतात. त्यांना सोडवावं लागतं. आपण बघतो भारित वस्तू असतात किंवा काही असतं. मग या आत्म्यांना कोणाचे तरी शरीर कॅप्चर करावे लागतात. आणि शरीरात कॅप्चर करून त्यांना इव्होल्यूट लाईट स्वतःच्या आत्म्याला बनवावं लागतं. म्हणून तर आपल्याला ध्यानामध्ये प्रोटेक्शन घेणं गरजेचं असतं. आपल्या ऊर्जा जरी चांगल्या असल्या, तरी असे आत्मे आपल्याला येऊन चिपकतात. त्यांच्या उन्नतीसाठी, लिबरेशनसाठी किंवा चांगले सात्विक आत्मे सुद्धा येऊन चिपकतात. असं काही नाही की तरंगत नाहीत, वर गेले नाहीत. वरचे सुद्धा येऊन बसतात. आपली प्रगती करण्यासाठी म्हणा किंवा आपल्यामध्ये जास्त चांगलं वाटतं. त्यांच्यापेक्षा आपली ऊर्जा जास्त चांगली असेल, तर त्यांना आपल्या ऊर्जा जास्त आवडतात. त्यामुळे आपल्याला येऊन चिपकतात. अजून एक असतं, की त्यांची काही स्वप्न राहिलेली असतात. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, मी ऑटो रायटिंग का बंद केलं? मला ऑटो रायटिंग होत होतं, पण मी शोध घेतला, की हे का होतं? त्यावेळेला मला कळलं, की आजूबाजूला जे आत्मे असतात, त्यांच्या काही इच्छा पूर्ण झालेल्या नसतात लिखाणाच्या म्हणा किंवा काही. तुम्हाला सांगते. काही लिखाणाची इच्छा राहिलेली आहे. मग ते काय करतात, अशा लोकांना धरतात, की ज्यांची क्षमता आहे आणि त्यांना ते हे करतात, यूज करतात. ज्या मोमेंटला मला हे कळलं त्यावेळेला मी स्टॉप केलं. माझ्या वडिलांनी तर मला सांगितलंच होतं, "तुला डॉक्टर व्हायचंय का लेखक व्हायचंय? बंद कर तुझी ती लेखणी." आणि हे पण त्यांनी सांगितलं होतं, पण ऐकेल ती मंगल कशी ना, मनाला पटलं पाहिजे. मला शास्त्र शब्द पटल्याशिवाय मी काही करत नाही. मग मी त्याचं बघितलं डिटेल, की हे मला येतंय रायटिंग, हे मला येतंय. मग ते काय होतं, मग ते मी थांबवलं, की मला नाही कोणाची इच्छा पूर्ण करायची. माझं हे लिखाण आहे का? प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला म्हणते, आपण आपल्या आत्म्याला विचारलं पाहिजे, की आपली इच्छा ही आहे का? का दुसऱ्यांची इच्छा आपण सार्थ करतो? ज्यावेळेला मी हे विहंगमचं काम सुरू केलं, बोलणं, लेक्चर्स घेणं, हे घेणं, त्यावेळेला सुद्धा मी खूप प्रश्न विचारले. आता तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना आपल्याला आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र केवढे अनुभव आले पहिल्या ऑनलाईन कोर्समध्येच. आपण सुदर्शन पिरॅमिडची यशोगाथा लिहिणार होतो. तो पिरॅमिड व्हायच्या आधीपासून आपल्याला अनुभव आले. माझं आयुष्य किती बदललं त्याच्यानंतर. पुस्तक लिहायचं ठरवलं होतं. इनॉग्रेशन शैलजा मॅडमनी तर ₹51,000 देणगी पण डिक्लेअर केलती, की त्या पुस्तकाचं इनॉग्रेशन मोठा करायचा, असं माझं स्वप्न होतं. आणि त्यावेळेला त्या म्हटल्या, "जेवण मी देईल फार तर." ते तसंच राहिलं अधुरं. का राहिलं अधुरं? का तर तुमच्यापैकी पण बऱ्याच जणांना वाटत होतं मी लिखाण करावं, लिखाण करावं. का तर एवढं अमेझिंग इथं काही चाललंय. कुठेतरी नोंद ठेवली तर येणाऱ्या सुजाता मॅडम म्हटले एकदा, "अहो मॅडम लिहून ठेवा. येणाऱ्यांना किती हे सगळं उपयोगी होणार आहे." आता मी प्राणिक हिलिंग केल्यावर सुद्धा ज्यावेळेला मी बघितलं त्यांचं एवढं काम आहे, सगळे प्रोटोकॉल आहेत, पुस्तकं हे आहेत. मी म्हटलं आपण तर केवढं म्हणजे आपल्याकडनं ऊर्जेने केवढं हायेस्ट करून घेतलंय सगळं. आणि हे आपण लिहिलं नाहीये. कुठेतरी लिहिलं पाहिजे नाही. आणि ॲक्चुअली माझ्या कॉलेजमध्ये सुद्धा जे नवीन प्रिन्सिपल आले होते, त्यांनी तर माझी शिकवण्याची मेथड एकदा दोनदा माझ्यानंतर ते वर्गावर गेले. ते तर म्हटले, "मॅडम तुम्ही किती वेगळं घेता, किती वेगळं शिकवता, हे लिहून ठेवा, असं नाहीये कुठे." त्यावेळेला मी त्यांना म्हटलं, "मी लिहिणार नाही. मी काय आता नवीन जमाना आहे आपला सोशल मीडियाचा. मी व्हिडिओ आहे माझं डॉक्टर मंगल टीचिंग लर्निंग आहे इंग्लिश चॅनल." तर त्यामध्ये मला सांगायचा हेतू हा, की ते लिहायचं होतं पिरॅमिडचं पुस्तक. पण ज्यावेळेला मी हैदराबादला गेले आणि मला कळलं, की हे बाबा 5वं हे डायमेन्शन काय चाललंय आणि आता पृथ्वीचे काही दिवसच राहिलेत आणि परिवर्तनाची ऊर्जा येते. त्यावेळेला मी ठरवलं नाही यात अडकायचं. लिखाण-बिखाण काही करायचं नाही. त्यापेक्षा स्वतःच्या ह्याची उन्नती करायची. पण प्राणिक हिलिंग झाल्यावर मला असं वाटलं नाही मी लिहिलं पण पाहिजे नाही. असं कुठेतरी वाटायला लागलंय. बघू आता काय ऊर्जेच्या मनात असेल माहिती नाही. कारण ज्यावेळेला हे झालं अ, सुदर्शन पिरॅमिडच्या इनॉग्रेशनच्या ही आधी मला गणपतीच दिसले ना आणि गणपतींनी सांगितलं तिथे, की तुला या कॉर्नरमध्ये बसून सगळं रिसर्च लिहायचंय. हे सगळं
असून सुद्धा मी ते बाजूला ठेवलंय. कारण मी पुन्हा-पुन्हा चेक करते. मला करायचंय, नाही करायचं. मला करायचंय, नाही करायचं. तर सांगायचा हेतू असा, की हे आत्मे आपल्याला वापरतात. म्हणून आपली प्रत्येक इच्छा, साधारण आंबा खावासा वाटला, तरी आपण चेक केलं पाहिजे आपल्याला, आंबा का खावा वाटतोय? ही माझी इच्छा आहे का इथल्या कोणाची इच्छा आहे? आणि असं जर आपण चेक केलं, तर मला नाही वाटत आपण या षडरिपूमध्ये अडकू. हे एक महत्त्वाचं सांगणे. तर पुनर्जन्म हा शास्त्रशुद्ध प्रूव्ह केलेला आहे. डॉक्टरांनी प्रूव्ह केलेला आहे. आपल्या धर्मामध्ये कित्येक स्पिरिच्युअल लोकांनी प्रूव्ह केलाय. पण मला मगाशी सांगण्याचा हेतू हा होता, हो, पण आता अंताचंही अंत आलेला आहे. हे जे आता 5व्या आयामातली पृथ्वी ती कधीही नव्हती. आपण बघितलं द्वापर युग, त्रेतायुग हेच होऊन गेलेले आहे. पण आता जे काही येणार आहे, म्हणजे मानवाचं महामानवच होणार आहे ना. म्हणजे युगाचं आपण जे म्हणतो, ओळीने सत्ययुग येणार आहे. ओके, ती फॅक्ट आहे, सत्ययुग येणार आहे. पण सत्ययुगात कोण असणार आहे? हे लक्षात घ्या. पण त्याच्याबरोबर अजून महायुग सुद्धा आलेला आहे. म्हणजे हा कधी झाला? मानवाच्या हिस्ट्रीमध्ये. तर तो पण समजून घेतला पाहिजे. तर तो मानवाचा महामानव होतोय. मग या महामानवाला या आपल्याला मुक्त होण्याच्या ऊर्जेमध्ये आपण जर पुनर्जन्माच्या कन्सेप्टमध्ये किंवा कुठलाही हा एक विषय झाला आणि आपण अत्याधुनिक आपलं फिलॉसॉफी आहे, द इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग. आइन्स्टाईननी म्हटलं, इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग. एनर्जी इज एव्हरीथिंग. मग इमॅजिनेशन जर एव्हरीथिंग आहे, तर प्रत्येक गोष्टीला हा प्रिन्सिपल लावून बघायचं. मग पुनर्जन्म लावायचंय का आपण? इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग. आपण आता असं म्हटलं पाहिजे, पुनर्जन्म नाही. बस आपल्याला त्या ब्लॅक होलमध्येच जायचंय. मी तुम्हाला एकदा माझी कविता वाचून दाखवेल. काय मला कळत नसताना ती लिहिली गेलीये. खूप सुंदर. ते ब्लॅक होलचा कन्सेप्टही मला त्यावेळेला माहिती नव्हता. आत्ताशी मला माहिती झालं, की बुद्ध म्हणजे काय? तर काहीच नाही. मुक्त पण नको, मोक्ष पण नको. ब्लॅक होल. आणि त्या ब्लॅक होलमध्ये काय आहे? विमानं का गायब होतात? तर ब्लॅक होलमध्ये वेगळा आयाम आहे म्हणून तिथे नष्ट होतं. तिथे कोणीही गेलं. खाली सिटीच्या सिटी आहे वेगळ्या आयामातली. लक्षात घ्या. मग या ब्लॅक होलमध्ये आपल्याला जायचंय म्हणजे त्या वेगळ्या आयामात जायचं हे एक झालं. पण आयाम सुद्धा नको आपल्याला. आपण खूप किस काढून उच्च अवस्था सगळ्या बघितल्या. आपल्याला आयाम पण नकोय. नको मला 5वा आयाम आणि आपलं आहे की शंकराचार्यांचं एवढं निर्वाण अष्टकम. मग बघा आता जे काही सगळं सायन्स सांगतंय ना, आपलं शंकराचार्यांनी काय म्हटलेलं आहे? काहीच नाही. मग काहीच नको. मला आयाम सुद्धा नको. पॉज, बिंदू. मग तो बिंदू ओंकारात सुद्धा बिंदू आहे. त्या बिंदूला आपण समजून घेतलंय का? मग हे मला म्हणायचंय प्रत्येक वेळेला आपण इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग. मग आपला फायदा कशात होणार आहे? ते आपण मानायचं. आपला फायदा जिथे आहे ते मानायचं नाही. म्हणून आता कर्मात आपण अडकायचं नाही. मी हे खूप जणांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये सांगितलं, पण डोक्यात घुसत नाही. नुसते कर्मच करत बसतात. मग काय आता दगड आपटून घ्यायचा डोक्यावर असं होतं, की काय यांना मी किती सांगते. अरे नवरा असा, हे असं कर्म म्हणू नका. म्हणताना तरी काय माझं हे कर्म? असं तरी म्हणू नका ना. आपण बघितली शब्दांची पॉवर, आपल्या विचारांची पॉवर बघितली. हे मला सांगायचंय. म्हणून आता प्रत्येक कर्माला विसरून जा. भले कितीही रोग असू देत, भले कितीही होणारे असू देत, भलं आपल्याला काहीही पुढे येऊ देत. आपण म्हणायचं नाही हे माझं कर्म आहे. कशाला आपण ते फेडायला ठेवायचंय परत? मग पुनर्जन्म आहे तर ते होईलच ना. कारण लोअर चैतन्याच्या आपण विश्वासात आहोत. मग रोगांचंही तेच आहे. रोग नष्ट होत चाललेले आहेत. रोग नष्ट होणार आहेत. पण ॲट द सेम टाईम रोग क्रिएट सुद्धा केले जातायत. मग आपल्याला कुठल्या बाजूला व्हायचंय? जसं पॉझिटिव्ह, निगेटिव्ह काही नाही मी म्हणतीये. सगळेजण ब्रह्मांडाच्या ऊर्जेलाच मदत करतायत. पण कोणीतरी ब्लॅक रोल घेतलाय, कोणीतरी पॉझिटिव्ह रोल घेतलाय. मग आपल्याला कुठे थांबायचंय? समजा रोग हे उदाहरण घेऊ. मग रोग आहे का? खाताना सुद्धा माझे वडील केवढं मन लावून खायचे, एन्जॉय करत. त्यांना नाही कधी बाबा त्रास झाला असला. कुठे शुगरच वाढली, कुठेही काही असलं नाही. किती वर्ष डायबिटीस होतं. तर
आपण मात्र फार प्रत्येक वेळेला, "बाई मी खाऊ का नको?" आपल्या या सवयी आहेत. वाईट काही नाही, आपल्या सवयी आहेत आणि काय ड्रास्टिक एका दिवसात नाही आपण बदलू शकणार आहे. पण आपण कॉन्शियसली बदलायचे एकमेकांना सांगून बदलायचे. मग आपण जर म्हटलं ना, हे करायचंय आपल्याला आता. मी जे म्हटलं ना एप्रिलपासून कोर्स हे ॲक्चुअली करायचे, वेळ देऊन करायचं. मग आपण जर म्हटलं, की डायबिटीज गेला, विरून नष्ट झाला. नाही होणार आहे. असं येणार आहे. रोग सगळे नष्ट होणार आहेत. 11,000 वर्ष आयुष्य असू शकणार आहे. पण कधी काय डायरेक्ट आपल्या नशिबाला हळू-हळू आपण ते पेरायचे चेतनेमध्ये. या ज्या ब्रह्मांडाच्या लहरी आहेत, तिथे आपण पेरायचे ते प्रोग्राम. रोग नष्ट झाले, रोग नष्ट झाले. भले ते काही घालतायत. ते पण गरजेचं आहे ना आता, की बाबा पाण्यातनं रोग येणार आहे, हवेतनं. नाहीतर तुम्ही कन्फ्यूज व्हाल. मॅडम एकीकडनं असं म्हणतात आणि एकीकडनं असं का म्हणतात? कारण हवेतनं रोग येणार आहे, अरे गरज आहे ते रोग यायची. आपल्याला जायची गरज आहे. आपल्याला नाही अडकून राहायचंय. ते आपल्याला वर जायचंय सगळे जडत्व सगळं सोडून, म्हणजे देह सोडून. कारण 5व्या मधल्या ह्याच्यात कोण जाणार आहे? तिथे काही 5 तत्व असणार आहेत? 5व्या डायमेन्शनमध्ये? ही 5 तत्व तर या 3ऱ्या मधली आहेत आपली. म्हणून आपल्याला बदलायचंय. मग आपण कुठं-कुठं बदलणार आहोत? तर आपण जे बोलतोय आपण, तिथे बदलणार आहोत. बोलायची गरजच नाही. आपण बघितलं, बटाटे आणा म्हणायची गरजच नाही. बटाटेच आणले जातात. आपण बघितलं वडापावच आणला जातो. पुरणपोळीच आणली जाते. भले जिची खावीशी वाटते पुरणपोळी, ती डब्यात घालून पाठवते, गावावरून पाठवते. अचानक येऊन टपकते. आपण बघितलं की नाही हे? मग इथे काय आहे ते? पुरणपोळीच ती व्यक्ती कशी आणली जाते? त्या शेजारचीनीला कळतंच कसं आपल्याला वडा सांबार खायचंय? ती घेऊन कशी येते? का येते? आपण मॅग्नेटिक फील्डनी आपण हे करतो. मग इथे आपण जर असं मानलं, जे हवंय तेच मानायचं, जे हवंय तेच मानायचं. मग आपण जर मानलं, की रोग नष्ट, डायबिटीज नष्ट, कोण मला मुद्रांवर साथ देते? मुद्रांवर साधं आता बघा मी ऐकता-ऐकता 4 जणांचं तत्व काढलं वेळेप्रमाणे. ते बघितलं मुद्राचं तर काही कोणाला पडलेलंच नाहीये. लिहून घेतले. काहींनी पंचतत्व चिकित्सा घेतलीये. मी म्हटलं होतं पंचतत्व चिकित्सा घेतलीये. तुम्हाला कोणी दिली त्यांच्याकडनं तत्व जन्माचं शोधून काढा. वेळेचं सत्व काढा. त्याच्यापुढे गेलंय कोणी? की मॅडम माझं हे तत्व आहे. मॅडम मी ही माझी मुद्रा करतेय. मला अनुभव काही वाटला नाही. आहे कोणाचं एकाचं तरी? आणि मी माझी उदाहरणं टाकतेय. बघा मी आज रिपोर्ट पण काढायला गेले खास क्युरिओसिटीनी. मग पृथ्वी मुद्रेचा रिझल्ट लगेच बघितला. मान थांबवली दुखण्याची, कधीतरी दुखत होती. माझं काही मान अशी कंटिन्यूअस दुखत नाहीये. कामं करायची नाही कारण मान अशी होती. मग कधीतरी असं बसून राहिलं की दुखते. पण ती थांबवली मी पृथ्वी मुद्रा करून. पण वजनही वाढलं माझं 2 किलो लक्षात घ्या. मी खात-पीत काही जास्त नाहीये. म्हणजे असेल थोडाफार फरक, पण मुद्रेमुळे वजन वाढतंय, वजन कमी होतंय. क्षणात रिझल्ट येते. मी तुम्हाला सांगते ॲसिडिटीवर तर लगेच जलमुद्रा करून बघा तुम्ही ॲसिडिटीवर. मी त्या दिवशी आले प्राणिक हिलिंग वरून तुम्हाला सांगितलं. तिथलं खाणं केलं, नाश्ता मिळाला आणि 2 दिवस तोच मेनू. आणि मग तिथे माझी एवढी पहिल्या दिवशी ॲसिडिटी वाढली. मी गाडीत बसले होते. म्हटलं आता हे काय प्राणिक हिलिंग करा आणि हे करा. चला मी लगेच नाडी दाबली अशी केली. आपलं आहे ना शास्त्र. असं केलं, चंद्रनाडी सुरू केली. आणि चंद्रनाडी सुरू सुरू केल्या आपण पाणी पिल्यावर ॲसिडिटी कमी होती म्हणून मी जलमुद्रा घेतली. 5 मिनिटात माझं केवढं ॲसिडिटी म्हणजे अक्षरशः इथवर आलं होतं, बाहेरचं खाऊन. म्हणजे जेवण बरोबरच नव्हतं. मी दिला फीडबॅक. जेवणावर फोकस पाहिजे ना. आणि मग ते लगेच काहीच नाही. उलट पावभाजी घेऊन आऊन मस्त पावभाजी एन्जॉय केली. एवढ्या जर मुद्रा परिणामकारक आहेत, का नाही करून बघत आहे तुम्ही? एकट्या मंगलधरणीने एखादी दुसरीने सांगायचं, आता नीता मॅडमने टाकलं. असं करू नका. मग एवढं मुद्रांना इफेक्ट काय येतोय माहिती का? हे सगळं आपलं आपल्याजवळ हवंय. मग मुद्रांची सुद्धा चेतना आपण पेरूनच तयार होणार आहे. तुमचा भाग लक्षात येत नाही. आपण जसं ग्रुपवर टाकणार, जसं ग्रुपवर टाकणार, जसं मी म्हणणार जलमुद्रेने ॲसिडिटी कमी होते, चंद्रनाडीने होते, तेवढी पॉवर आपली वाढणार आहे, जे त्या मुद्रा ग्रुपला कनेक्टेड आहेत त्यांची. मग ती करून नको का बघायला ॲसिडिटी झाल्यावर? का गोळी घेणार आहे ॲसिडिटीची? मग आता तिघांची तत्व काढलेत. त्याच्यापुढे जाणार आहेत का ती लोकं? सगळ्यांची नाही मी काढली.
मग हे आपण करत नाही. रेकीचं, प्राणिक हिलिंग शिकलेल्यांचं सर्टिफिकेट सुद्धा घेतलेली नाहीत लोकांनी. म्हटलं, "द्या मला. काढा ते, डाउनलोड करा. तुम्ही नुसतं शिकता." माझं पहिलं ह्याचं मी लगेच डाउनलोड करून पाठवलं सर्टिफिकेट. म्हणजे वाईट असं वाटतं. मग तिथे हलवायचं एकमेकांनी. मग आपण तेच करत बसायचंय का? ते नाही करायचं. आपण कॉम्बिनेशन करायचं. मगाशीच तुम्हाला सांगितलं प्राणायाम करताना आपण प्राणिक हिलिंग सुद्धा करायचं. नुसतं प्राणायाम, नुसतं ओंकार बंद आता. आपण इंटिग्रेटेड ह्यानी चाललेलो आहोत. मग या सगळ्या गोष्टी चेतनेनुसार आपल्या बदलणार आहेत. कारण ऊर्जा सूर्य आपल्याला ते देतोय. आपण म्हणेल ते होणार आहे. आपण उडणार सुद्धा आहोत. मेन चेंजेस कुठे आहेत? तर शब्दांमध्ये चेंजेस आहेत. म्हणजे शब्द न वापरता आपण एकमेकांना कम्युनिकेट करणार आहोत. मग आपल्या ग्रुपमध्ये आपण बघतोय ना अनुभव. तुमच्या मनात शंका आली, की मी उत्तर देतेय. मला काय हवं तर तुम्ही लगेच ते देताय. तुम्हाला काय झालं तर माझे फोन जातायत. हे प्रूफ नाहीये का? प्रूफ आहे. पण जर सगळ्या लोकांनी थोडं-थोडं केलं, तर फास्ट आपला ग्रुप पुढे डेव्हलप होणार आहे. कारण हे कसं असतं लागण असते. चांगल्या आंब्यांमध्ये एक नासका आंबा सगळ्या आंब्यांना नासवतो. म्हणून ग्रुप ऊर्जा आपली महत्वाची आहे. नाहीतर नुसते तुम्ही करता, मुद्रा करता, हे करता. त्या गोष्टी सगळ्या चांगल्या आहेत तुमच्या. पण पुढं नाही ना जात तुम्ही. तुम्ही चेतना तयार करत नाही ना, त्या ग्रुपची चेतना तयार करा ना. कॉन्शियसली ग्रुपसाठी करा. भले तुम्हाला नाही तुमच्यासाठी करायचं, त्या ग्रुपसाठी करा. एखादी मुद्रा करून बघा, सांगा. खोटं नाही बोलायचं. कारण आता त्यांनी वजन कमी झालं, मी लगेच पकडलं. असं नाही करायचं. मीठ मसाला लावून नाही सांगायचं. मग नाही चेतना पेरायची, मग मीठ मसाला लावून. नको. चेतना पेरताना आपण ते करतोच आहे, की आपलं इव्होल्यूशन फास्ट, सेफ, सिक्युअर झालंय. सगळी धरती सुखात आहे. हे सगळं करतोयच आपण. पण तिथे काही फसवेगिरी नाहीये. आपण कॉन्शियसली ते क्रिएट करण्यासाठी करतोय. इथे आपण अनुभव सांगतो. मग प्रतारणा कशाला अनुभवाला? मीठ मसाला मंगल मॅडमना मला नाही, मला लगेच कळतं. कोण मीठ मसाला लावतंय मला लगेच कळतं. आणि कोणी मुद्रा करून बघितली, अनुभव नाही टाकत, ते पण थोड्या मला क्लेज येतात. आणि काही लोकं नाही तर नाहीच अनुभव टाकत. ठराविकच लोकं असतात. तुम्हाला ह्या गोष्टी कळल्या नाहीयेत. तिथे आम्हाला प्राणिक हिलिंगला हेच सांगितलं. त्यांचं जे ट्विन हार्ट मेडिटेशन आहे तेच आहे. त्यांच्यामध्ये सुद्धा ज्यावेळेला तुम्ही ऊर्जा द्यायला लागता दुसऱ्यांना प्राणिक हिलिंगमध्ये भर ऊर्जा येते भराभर. कारण देणारा हा तसा असतो. द्यायला लागलं की येतो, द्यायला लागलं की येतो. मग हे तुम्ही समजून का नाही घेते? की मी हा मुद्राचा कोर्स एक्झाम्पल देते. मी हा मुद्राचा वर्ग जॉइन केला दुसऱ्यांना फायदा देण्यासाठी. माझी चेतना माझ्या ग्रुपसाठी पेरण्यासाठी. आणि एक व्यक्ती जेव्हा ही करते त्यावेळेला काही फक्त त्या ग्रुपला काम होत असं की नाही. एक व्यक्ती म्हणजे युनिव्हर्समध्ये लॉ ऑफ स्क्वेअर म्हणजे कितीतरी गोष्टी घडतात त्या आपल्या एका बीज टाकल्यामुळे. कारण ते क्लाउड आहे, नेटवर्क आहे. ग्रुप इज अ नेटवर्क. ते काही तुम्ही मला नाही सांगत आहात. त्या ग्रुपवर सोडताय, त्या जाळ्यात सोडताय. म्हणजे ब्रह्मांडात सोडताय. म्हणजे ती येणारी ऊर्जा तुमच्याकडे येणारच आहे. भले मुद्रांचे इफेक्ट नाही येणार, पण दुसरं काहीतरी आयुष्यात चांगलं घडवणार आहे. कारण तुम्ही तिथे काहीतरी चांगलं पेरलंय. मुद्रांचे इफेक्ट वाढवायचेत, वाढत चाललेत यामुळेच. का बरं पूर्वी लोकं जे करत नव्हते ते आता करायला लागलेत? का बरं ध्यानाला यायला लागलेत? ऑफलाईन ध्यानं का चाललीत? साधे तरुण पिढी आज नवीन वर्ष सेलिब्रेशन कसे करतात? ध्यान करून करायला लागलेत नवीन वर्ष सेलिब्रेशन. काय बदल घडत घडले? आणि मला तर जास्त बदल नवीन पिढीमध्ये वाटतोय. खूप कॉन्शियस झाली आहे नवीन पिढी ध्यानाच्या बाबतीत. आणि इथे ध्यान ग्रुपला जोडून कोणी येत नाही. तर पुनर्जन्माचं जे मी काय बोलले त्याच्याकडे असं बघायचं आपल्या चांगल्यासाठी. मग आपल्याला कार्मिक काही गोष्टी वाटतायत ना, मग आपण तिथे म्हणायचं नाही लॉ ऑफ कर्म डिझॉल्व्ह झाले. आणि झालाच आहे, सायन्सच आहे. कारण बघा हे डिझॉल्व्ह झालंय जे काही एक आवरण पृथ्वीवर होतं, ते आवरण डिलीट होत चाललंय. म्हणून डोळे उघडे होत चालले. म्हणून आपल्याला सत्य उघडत चाललंय. पूर्वी कुठं होतं आपल्याला ध्यानाचं महत्व? का नव्हतं? आपण काही अडाणी होतो का? नाही. डोळे म्हणजे डोळ्याचा प्रोग्राम जो करून ठेवलाय नियतीने, तोच बदलत चाललाय. म्हणून तुम्हाला मंगलधेट आणि तुम्ही एकच वाटणार आहे काही दिवसांनी वननेसमध्ये. आपण सगळे एकच वाटणार आहोत. इथपर्यंत आपल्याला फॅक्ट कळणार आहे. एवढं ते मग हे जर ब्रह्मांडात घडायचं असेल, आपल्यामध्ये एवढे बदल जर घडायचे, आपण उडू सुद्धा लागणार आहोत.
परवा अमृता मॅडमनी सांगितलंय विमानाचा शोध कोणी लावला. मग काय हे उघडत चाललं? का ते सगळं गूढ होतं? का तर सूर्य जे आगवतोय त्यामुळे सगळे हे बदल चालले. धुवून काढलं जातंय ब्रह्मांड. ते जे काही होतं क्लाउडचा प्रोग्राम तो ट्रॅपिंग प्रोग्राम होता. एखादा प्रोग्राम असतो मनुष्य मेला आणि आता जे मॅडमनी वाचलं हे काही खोटं आहे असं नाही मला म्हणायचे पण आत्ताच्या युगाकडे जाताना आपण यात बदल करायचे मग आता हा जो माणूस जो मरतो तो कसा 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 जातो इथे दारात येतो मग त्याला काय सगळं दाखवलं जातं मग त्याला पांढऱ्या दारातनं जायचं का कुठल्या दारातनं व्हॉट काही असेल ते हा प्रोग्राम होता त्या प्रोग्राम प्रमाणे ते रनिंग होत होतं आणि आपल्याला ट्रॅप केलं जात होतं ट्रॅपिंग होतं ते ट्रॅपिंग हे घे तू केलं नाहीये जा तू तुला काय राहिलंय मुलाची अटॅचमेंट राहिली जा तू हे आपल्याला ट्रॅप्स लावले होते हे सांगितले अमृता मॅडमनी डॉक्टर नेरुदा थोड हे सगळं हे उघडकीस आलंय आणि आता हा प्रोग्रामच बदलतोय आणि आता जे लोक जात आहेत त्यांना काहीच हा रेफरन्स नाहीये वाचलेला त्यांना कळतच नाहीये चकवेगिरी मी पांढऱ्या प्रकाशाच्या दरवाज्यातनं जायचंय का कुठल्या प्रकाशातनं जायचंय पूर्वी होतं पांढरा प्रकाश पण आता कळलंय तो ट्रॅपच आहे अशी पण उदाहरणं बाहेर यायला लागली होणार आहे तसं मग चेतनेप्रमाणेच मार्ग निवडला जाणार आहे आपला म्हणून ती चेतना हायर ठेवायची आता ते ट्रॅपचे प्रोग्राम्स बदललेत सृष्टीने बदललेत ते जो काही कॉम्प्युटरचा प्रोग्राम होता तो बदललाय म्हणून आपल्याला आता जे हवंय तेच आपण मनात ठेवायचं जे आपल्या सगळ्या आजूबाजूच्या विश्वासाच्या बिलीफ आहेत बोलणं आहे काय आहे आपल्या मनात काय येते ते खोडायचंय सारखं खोडायचं आपल्याला हे नकोय ना आपण कसं आपलं आयुष्य बदललं आपल्याला जे हवंय ते घडतंय सासरी म्हणजे चांगले ससू म्हणजे चांगली नवरा माझा चांगला असं म्हणत बदलवलं ना आपण तिघांना मग इथे काय हवंय आपल्याला काय हवंय तोच विचार सारखा आपण करायचा तोच विचार सारखा करायचा आणि मग तेच घडणार आहे कारण इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग एनर्जी इज एव्हरीथिंग आणि एनर्जी आपल्या फिलिंग्स वर अवलंबून आहे एनर्जी आपल्या आता सुद्धा त्या नवीन मॅडम होत्या मी आता टाकलं होतं ना ग्रुपवर आहेत का नाहीत त्या त्यांना म्हटलं तुम्ही काय दिसलंच नाहीत कुठं ध्यानात बिनात कसं काय येणार मग ते आता तेच म्हटले अहो सगळं ते काय काय केलं रेकी केलं हे पण तुमचं छान आहे हो तुम्ही जे काय एनर्जीवर बोलता ते खूप छान वाटतंय म्हणे मग का अपील होतंय हे त्यांना किंवा कोणालाही तुम्हाला सुद्धा तुम्हालाही अपील होतं म्हणून तुम्ही आहात का अपील होतंय कारण तुम्ही हायर चेतनेत आहात चेतना जेवढी तेवढ्याच चेतनेचं अपील होणार मग रेकी गेलं मागं आता मला रेकीमध्ये काही इंटरेस्ट नाहीये जे गेलं ते गेलं आपल्याजवळ खूप हायस्ट जादूची सोन्याचा परीस हातात आलेला आहे ज्याला लाव ते सोनं होणार आहे आणि हे सगळीकडे अप्लाय होणार आहे म्हणून ह्यावर फोकस ठेवा आपल्या प्रिन्सिपलवर फोकस ठेवा जे हवंय तेच भावना त्याच भावना मग एक आंघोळीची गोळी घेऊन एक चक्रशुद्धीची गोळी घेऊन चक्रशुद्ध होणार आहे त्याला काय अशी 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 शुद्ध करण्याची गरज नाहीये आणि अशी 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 करून चार्ज करण्याची गरज नाहीये आपण बघितलं एनर्जी कशी वाढते आणि तिथे सगळे ते आशे आशे बघत होते मोबाईलचं चार्जिंग बघू झाडाचं बघू तुझं बघू एवढं काही लगेच कळणार आहे हातांना ज्यांना सवय नाही जे ध्यानधारणा करत नाहीत त्यांना त्यांना मी लगेच त्या किल्लीचं दाखवलं नाही एकदम किती त्यांना अरे किती सोपं आहे किती आपण ऍडव्हान्स सगळं करतोय हे घ्या बघा तिथे बघा ऊर्जा बघा तिथे काय ते आपण म्हटल्या तुम्ही आलोत आहे म्हटलं घ्या तुम्ही बघा आणि मग त्यांच्या हातात नालायला लागल्यावर मग पण हे किती सोपं आहे पण म्हणून मी परत लगेच म्हटलं म्हणून किल्लीनी बघू नका ऊर्जा जे शिकवलंय तशीच बघा कारण सेन्सेशन वाढवायचंय आपल्याला आपल्याला अवेअरनेस वाढवायचंय आपली चेतना वाढवायची आहे म्हणजे हातानेच बघितली पाहिजे फार तर तुम्ही आणि चेक करा मोबाईलची कमी आहे का झाडाची कमी आहे मग आपण जे बघतोय हाताने ते बरोबर वाटतंय की नाही ते चेक करा हे पण सांगितलं मी त्यांना आणि त्यांचं म्हणणं आपण द्वापर युग मी म्हटलं सत्ययुगात तर हसायला लागले सगळे आपण सत्ययुगातच आहोत आणि त्याच्याही पुढे सांगते तुम्हाला पटून न पडू म्हणा ना आपल्याला हवंय की नाही सत्ययुग मग म्हणा मी सत्ययुगात गेली मी 5व्या आयामात आहे आपण म्हणायचंच म्हणजे ते घडणारच जे म्हणू जे वाटून घेऊ तेच होणार आहे आपल्या हातात परीस आहे
मग म्हणा ना, भले नाही वाटत आहे 5 व्यायाम म्हणा. काय हरकत आहे? उद्याची तरी ती सिच्युएशन होईल. तर हे सगळ्यांनी परत-परत लक्षात ठेवा आणि कन्फ्यूज होऊ नका. तर पुनर्जन्म परत मॅडमचे व्हिडिओ ऐका. परत ते काय कन्क्लुजन्स ते ग्रुपवर टाका. 2-3 असं 2-3 लोकांनी एक आहुती, यज्ञात आहुती द्यायची म्हणून टाक आणि लिहिताना खूप सगळं लिहायचं काही गरज नसते. बरेच जण काय लावतात, इथे मॅडम बोलताना ना ते रेकॉर्डिंग लावतात. व्हॉईस टू टायपिंग आणि त्यात थोडेफार बदल करतात आणि टाकतात. खूप वेळा सांगितलं ते नाही करायचं. जो बोलतो त्याच्या शब्दात नाही सांगायचं. रेकॉर्डिंग ऐकून नाही लिहायचं. स्वतःला कुठला लक्षात ठेवायचंय पॉइंट ते स्वतःच्या शब्दात लिहायचं. मग ते इथून खाली जाणार रूट पर्यंत. मग ती चेतना वाढणार. आता नूतन मॅडम घेतील. नूतन मॅडम बघा घेताय का? तुम्हाला काय कधी वेळ असेल तेव्हा बघा. कारण मध्ये तर मी आता माझं 21 दिवसाचं चालू आहे तोवर तर 2-4 दिवस तरी मी काही विचार नाही केला. मला जे सुरू करायचंय त्यासाठी. तोवर तुम्ही घ्यायचं असेल तर घेऊ शकतात. कारण आणि ते नूतन मॅडमना मी चॅलेंज दिले. ते घेताना पुस्तकातलं नाही घ्यायचं, उदाहरणं पण द्यायची अशी. कसं हे कधी रूट खाली घ्यायचं? जाणार आहे? ह्याच्यावर त्यांनी व्यवस्थित सगळ्यांना समजून सांगायचे, उदाहरणं देत समजून सांगायचे. तर हे जास्त सगळ्यांनी लक्षात घ्या आणि म्हणून ती वाक्य पुन्हा रेकॉर्डिंग ऐका आणि स्वतःला जी लक्षात ठेवायचं इथे ते एखादं वाक्य लिहा. 10 वाक्यापेक्षा ते वाक्य फार महत्वाची किमया करणार आहे. तुमच्या आयुष्यात आणि इतरांच्याही आयुष्यात. 10 वाक्य लिहिली तर कोण वाचत बसणार आहे? इथे साध्या प्रश्नाचं उत्तर कधी लिहिताना वाचत नाही नीट प्रश्न काय आहे. सुटसुटीत लिहा. एक वाक्य आपण लक्षात ठेवलं तरी पुष्कळ आहे. हां, आता सुषमा मॅडम म्हणत होत्या मान दुखत होती, थोडी ॲसिडिटी झाली. आता 5 मिनिटं पृथ्वी मुद्रा केली आणि दुखणे हो. अहो 2 मिनिटात थांबतं मी तुम्हाला सांगते. 2 मिनिटात. करून बघा तुम्ही. आणि हे जर केलं सांगितलं ना, त्या पृथ्वी मुद्रेची पॉवर आपण आपल्यासाठी वाढवणार आहे. आपल्या म्हणजे माझ्या स्वतःसाठी नाही, करणारीसाठी नाही, सांगणारीसाठी नाही, इतरांसाठी सुद्धा. कारण हेही सुरू झाले. व्हायरस कोरोनाने हे शिकवलंय आपल्याला. हवेतून येतोय रोग, नुसत्या बातम्या ऐकून येतोय रोग. जे टीव्हीवर बघणार तेच घडणार. म्हणून टीव्हीवर बघताना कॉन्शियसली आमच्याकडे कधी सीरियल लावल्या जात नाही. कॉन्शियसली टीव्ही आम्ही कधी पिक्चर बघत नाही. ह्या पण गोष्टी शिका. नुसतं इथे मंगल मॅडम म्हणतात अप्लाय करा जीवनात. जे हवंय तेच बघा. ज्या ऊर्जा हव्यात, ज्या चेतना हव्यात त्याच बघा. मग युद्धाचं बघत नाहीये का मी? बघतीये. पण ते काय त्याच्यात आपण त्या ऊर्जेत नाही राहायचं. लगेच कट करायचं. लगेच तिथे आपल्या चेतना पेरायच्या. बाबा इराणमध्ये, इस्रायलमध्ये जे काही होतंय त्यांचं खूप भलं होतंय. ते चाललेत, पुढं चाललेत. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो. ट्रम्प सुद्धा खूप छान. मी ट्रम्पला तर किती वेळा धन्यवाद देते. आज सुद्धा धन्यवाद दिले ट्रम्पला. कारण ट्रम्प हा पूर्ण कलीचा रूप घेऊन येतोय. तो संहार करतोय. ट्रम्प हा ऊर्जेला मदत करतोय. लक्षात घ्या. खूप छान काम करतोय तो. त्याला वाईट नाही म्हणायचं. वाईट म्हटलं तर आपण वाईट होतो. हे आपण बघितलं. ती वाईट आहे, ती वाईट आहे. आपण सवयीने म्हणतो. म्हणा आपण लगेच कट. ट्रम्प थँक यू. का? चाललोय पुढे आपण. आपण जे काही ऐकलं तो प्रोग्राम पुढे चाललाय. रेकॉर्डिंग चालू आहे असू दे ना. त्याच्यावर तर सगळेच बोलतायत. त्याच्यावर सगळे बोलतायत. फार तर कट करेल. एवढं काही ट्रम्पला काल मला मात्र वाटलं होतं कट करावं काहीतरी मी बोलले. तर काल शब्द घेतला ना याचा, त्यामुळे मला वाटलं होतं कट करावं, पण नाही केलं कट. म्हटलं मी लगेच तिथे परत आपलं हे, की जे काही आपलं हे आहे चांगलंच होऊ दे. चांगलंच ते आणि ऐकणाऱ्यांचं होऊ देत असं. जे काय आहे ते सगळं सोडून द्यायचं ऊर्जेवर. तर ठीक आहे. खूप या गोष्टी तुम्हाला पुन्हा सांगते कारण प्रत्येक ठिकाणी जर आपण ते लावायला शिकलो ना, तर खूप आपला ग्रुप खूप जंप मारणार आहे. खूप जंप मारणार आहे. कारण हे इतकं नाही असं कुठं चाललेलं. इतकं लावून प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट नाही होते कुठे. तर नॉलेज म्हणून घ्यायचं आपण. बातम्या म्हणून किती थोडं ऐकायचं, पण लगेच कट करून टाकायचं.
आपल्या लगेच ऊर्जा बदलायच्या, कारण त्याने ऊर्जा खरंच तशा क्रिएट होतायत. कोरोना व्हायरस लिटरली तसा झालाय सगळ्यांना. आणि होणार आहे. इथून पुढे ऐकून-ऐकूनही होणार आहे. लागण आहे. हे बघा जी इव्होल्यूशन उत्क्रांती होते ना, ती लागणची होती. लागण. लागण. भराभर लागण, भराभर लागण होणार आहे. म्हणाल ते होणार आहे. विचार येताच होणार आहे. मग जो बदलणार नाहीये, त्या मग काय क्रिएट होणार आहे? म्हणून हे खूप महत्वाचं आहे, मी सांगते ते खूप महत्वाचं आहे. म्हणून बघू नका YouTubeवर. आता बघा इंटरनेट जाणार आहे म्हणतात. का जाणार आहे? सृष्टीचा अजेंडा आहे तो. मग इंटरनेट गेल्यावर तुम्ही काय करणार आहे? मी जरा रेकॉर्डिंग बंद करते. काय तयारी केली आहे तुम्ही? सांगा बरं मला. मला काय काय तयारी, मी रेकॉर्डिंग बंद करून काही गोष्टी बोलते.